पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आपण सध्या तिसऱ्या अध्यायाची प्रस्तावना बघतोय. मागच्या वेळी आपण अर्धा भाग बघितला आणि त्यातला जो यज्ञ ह्या संकल्पनेचा विषय आहे तो पाहिला आपण, की यज्ञ संकल्पना एकूणच म्हणजे सहयज्ञ प्रजा सृष्टवा म्हणतानाच भगवंतांनी त्या यज्ञाचं महत्त्व आणि त्याची जीवनामध्ये असणारी मध्यवर्तित्वाची भावना ही त्यांनी त्याच्यामध्ये प्रकट केलेलीच आहे. आता तो विषय आपण पुरा केला, त्याचा संबंध कर्मापर्यंत आला. मनुष्याच्या जीवनाची, जन्माची किंवा ह्या सृष्टीच्या चक्राची जी प्रमुख 2-3 तत्त्व आहेत त्याच्यामध्ये कर्म हे तत्त्व आहेच. हा कर्मलोक आहे, त्यामुळे कर्माशी निगडीत आहे हा एक विषय. दुसरा विषय, माणूस ज्या श्रद्धेने किंवा ज्या भावाने कार्य करतो ती श्रद्धा किंवा तो भावच या कर्मलोकामध्ये जन्म घेण्याला आणि प्रारब्धाच्या भोगांना कारणीभूत ठरतो. त्याप्रमाणेच जन्म येतो. आपण काही पूर्ण कर्मविपाक बघायचं त्याच्याकरता कारण नाही. आणि त्यामुळे आपण फक्त पंचाग्नी विद्येचा उल्लेख केला. आणि ज्या 5 आहुती म्हणजे त्यामागची धारणा हीच आहे की आधी आहुती टाकणं म्हणजे त्याग करणं. एक जशी आपण समिधा म्हणतो यज्ञाच्या कुंड्यामध्ये टाकली जाते, तसं श्रद्धा ही समिधा आहे. त्याच्यामध्ये अन्न, त्याचं भोजन, त्या भोजनामधून ते मनुष्याला जन्माला येणं, हा सर्व विषय जो आहे त्या सर्व विषयाच्या मागे त्यांनी असं म्हटलं की हे जे कर्म आहे हे कर्म कशातून निर्माण झालं. कर्म म्हणजे हा वेद किंवा हे ज्ञान की ज्याच्यामध्ये कर्मकांडाचा उल्लेख केला आहे किंवा ज्याच्यामध्ये यज्ञाचा उल्लेख केला आहे. तर यज्ञ हीच त्याची प्रमुख भावना आहे किंवा धारणा आहे आणि संकल्पना आहे, काही म्हणू आपण त्याला. तर त्या संकल्पनेच्या करता कारणीभूत कोण? तर वेद. वेद कुणापासून निर्माण झाले? ब्रह्माचे निश्वासित म्हणजे परब्रह्मापासून निर्माण झाले. जर परब्रह्मच वेदात अनुस्यूत आहे तर कर्मात परब्रह्म अनुस्यूतच आहे. म्हणजे कर्मात परब्रह्म अनुस्यूत आहे म्हणून कर्माचं महत्त्व कणभरही नाकारता येत नाही, कणभरही डावलता येत नाही. आणि म्हणून त्यांनी आपल्याला जिथे आणून पोचवलं आहे तिथे त्यांनी सांगितलं की कर्म याला काही पर्याय नाही. ज्ञान आहे का नाही, योग आहे का नाही, ध्यान आहे का नाही, किंवा त्याच्याचबरोबर भक्ती आहे का नाही, ज्या इतर सर्व गोष्टी आहेत सगळ्या एकमेकांना स्पर्शू नये, आपण तर ते पुढे बघूच. परंतु इथे जरी कर्माचा विचार केला नाही किंवा करायचा नाही असं म्हटलं आणि कर्माला निम्न किंवा गौण धरायचं म्हटलं तरीसुद्धा कर्म डावलता येत नाही. आणि म्हणून त्यांनी नाही कश्चित क्षणमती जा तिष्ठत अकर्मकृत. अकर्मकृत मनुष्य क्षणभरही राहू शकत नाही. आणि त्यामुळे कर्माला पर्याय नाही. भगवंताला एकच सांगायचं, पुन्हा पुन्हा सांगायचं आहे आपल्याला की कर्माला हा लोकच कर्मलोक आहे. हे आपण 100% लक्षात ठेवून या कर्मलोकाला पर्याय नसल्यामुळे, इथे कर्माला पर्याय नसल्यामुळे मनुष्याला अन्न पर्याय उरत नाही. तर आता इथे आपण ज्याचा विचार करणार आहोत त्या आणखीन 1-2-4 संकल्पना आहेत.
त्या संकल्पनांचा विचार करताना आपण आता एक सूत्र असं धरलं आहे की कर्म कुणाचं. सामान्यांचं कर्म धरून ते इथे सांगत नाही. इथे श्रेष्ठ पुरुषाचं, ज्ञानी पुरुषाचं कर्म धरून ते सांगतायत. तर इथे ते म्हणतायत की जी माणसं श्रेष्ठ आहेत किंवा ज्या माणसांच्या ठिकाणी काही मिळवायचं असं जगामध्ये राहिलेलं नाही, त्याला काय फार श्रीमंत असावं लागतं असं नाही, त्याला काय फार तृप्त असावं लागतं असं नाही, जीवनात सगळं प्राप्त असावं लागतं असंही काही नाही. परंतु इथे काय असतं, नैव तस्य कृते कृते नार्थो नाकृते नेह कश्चन. म्हणजे इहलोकामध्ये त्यांना अकृत काही मिळवलेलं नाही, आपल्याजवळ हे नाही, हे त्यांना कधी वाटतच नाही. याची त्यांना जाणीव नसते. त्यांना जाणीव म्हणजे ती त्यांची आवश्यकताच नसते, तो त्यांचा विचारच नसतो, ती त्यांची गरज नसते, तो त्यांचा जीवनामध्ये हेतू नसतो. अशा प्रकारे नैव तस्य कृते नार्थो, कुठल्याही प्रकारचा अर्थ म्हणजे हेतू त्यांच्या ठिकाणी शिल्लक नसतो. आणि तसंच त्यांना या जगामधून काहीही मिळवायचं नसतं आणि त्यामुळे ते आपल्या ठिकाणी तृप्त असतात. त्यांना कुठल्याही प्रकारे लोकांच्या करता आता कार्य करताना ते कार्य काय करतात किंवा कशा प्रकारचं करतात, अर्थव्यापाश्रय हा, त्याच्याशी स्वार्थाचा हेतूचा संबंध राहत नाही. अशा प्रकारे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी कार्य करतात. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तसं, उरलो उपकारापुरता. मला काय काम करायचं आणि मला या जगात काय मिळवायचं म्हणून मी राहिलेलो नाही आहे. दिवस चार खेळी मिळी. आता गंमत आहे, जग जीवन म्हणजे फक्त एक आनंद आहे, एक खेळमेळ्याचं म्हणजे एक हसत खेळत जगण्याचं, सहज राहण्याचं असं एक जीवन आहे की ज्या जीवनामध्ये करायचं आहे. पण मग आता कर्माशिवाय तर ते राहणार नाही आहेत. आणि त्यामुळे कर्म तर करत राहतीलच राहतील, पण ते जे कर्म करत राहतील ते मात्र भूतमात्रांच्या कल्याणाकरता करत राहतील. बुडत हे जन देखावे ना डोळा, म्हणून कळवळा येतो म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, नाहीतर मला अन्य काही करण्याची काही आवश्यकता राहत नाही. आता हे झालं त्या कर्माच्या मागचा थोर पुरुषांचा हेतू, की आम्हाला ह्या जगातून काही मिळवायचं नाही, या जगातनं आम्हाला कशाची अपेक्षा नाही, किंवा काही द्यायचं आहे म्हणून काहीतरी हेतू घेऊन आम्ही आलो आहे असं नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषींनी जे सांगितलं आहे तेच सत्य पद्धतीने आम्हाला बोलायचं आहे. म्हणजे आम्ही आता या कर्माच्या आचरणाच्या मागचे हे सगळे हेतू आहेत की आम्ही का कर्माचं आचरण करणार, मी का विठ्ठल विठ्ठल करतो. लोक म्हणतील आता काय गरज उरली आहे. वास्तविक पाहता आता काही करण्याकरता त्यांच्या देहांनी राहिलेलंच नाही. आधीही होतं असं नाही, पण जेव्हा लोकांनाही अनुभवाला आलं की ही ब्रह्मज्ञानी व्यक्ती आहे, आता त्यांना करण्यासारखं काय आहे इथे, पण तरीसुद्धा भगवत भक्ती सोडत नाहीत. समर्थ पण म्हणतात, अडक्याचे 3 गुरु मिळाले तरीसुद्धा जो साधन उच्छेदी, ज्याला साधन मार्ग नको आहे असा गुरु कधीही करू नका, कारण तो तुम्हाला योग्य मार्ग सांगत नाही. मग आता आमच्या जीवनाचा हेतू काय असं जेव्हा सत्पुरुष सांगतात तर त्याचं स्पष्टीकरण भगवंत इथे देतात. आता चाललाय विषय कर्माचाच, कर्मच आहे, कर्माच्याच संदर्भात आहे. पण आता तो कसा आहे की थोर पुरुषांच्या कर्माचं स्वरूप कसं असतं, तर म्हणून ते म्हणतात की इथे असक्तो ह्यंचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. म्हणजे जो असक्त आहे, जो आसक्ती सोडून नेहमीच कर्तव्य करत राहतो, अशा अनासक्त पुरुषाला परमात्म्याची प्राप्ती होते. हे एक विधान दिलं, हे आमच्याकरता विधान दिलं की आम्हाला सांगितलं हे यांनी असं सांगितलं, त्यांनी तसं सांगितलं, अमुक असे करतात तमुक तसे करतात. हे झालं म्हणाले. मी मागच्या ह्याच्यात सांगितलं की त्यांना कशाची अपेक्षा नाही. पण आता तुम्हाला एक मी सिद्धांत सांगतो म्हणाले की जो आसक्तीरहित कर्म करतो अशाच पुरुषाला परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे काय झालं, दुसरा प्रकार सांगितला. एक प्रकार सिद्ध पुरुषांचा सांगितला, जो अवतारी पुरुष इथे आला आहे आणि ज्याचं कर्म आम्हाला बघायला मिळतं आहे, ते आलो आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण, हा एक प्रकार. दुसरा प्रकार, हा दुसरा प्रकार झाला की आता कुठून, म्हणजे ॲसेंडन्स आहे आणि त्यांचा डिसेंडन्स आहे, ते अवतीर्ण झाले, म्हणजे त्यांनी अवतार घेतला
आणि आम्ही आहोत तिथून वर जायचं आहे. म्हणजे त्यांनी वर जाण्याची प्रोसेस आणि वरून खाली येणाऱ्यांचं आधी सांगितलं. आता खालून ज्याला वर जायचं आहे म्हणजे आम्हाला, तर मार्ग काय? अनासक्त, आसक्ती सोडून मनुष्य जर जीवन जगेल तर त्याला उत्तम प्रकारचं असं परमात्म्याचं स्वरूप, शांती, कैवल्य, मोक्ष, जे काही म्हणायचं आहे ते अंतिम साध्य जे आहे ते प्राप्त होईल. जे आणि त्यांनी म्हणून दुसरा शब्दच वापरला नाही, परम आपनोती पुरुषः, म्हणून जे परम आहे, जे सर्वश्रेष्ठ आहे ते प्राप्त होईल. झालं. त्यांनी आम्हाला 2 भूमिका सांगितल्या. लगेच काय त्यांनी सांगितलं आम्हाला, की इथे जनकादयः काय करतात म्हणाले, हे आस्थिता संसिद्धिम, म्हणाले कशा करता, हे का असे राहतात, जनकादय जे आहेत ते परमसिद्धीला प्राप्त झालेले आहेत. आणि तरीसुद्धा त्यांच्या इथे राहण्याचा हेतू काय, लोकसंग्रहम एव अपि, केवळ लोकसंग्रह करता इथे राहतात. की आता आपल्या घरामध्ये जी आजी आहे, आपल्या घरात आजोबा आहेत, वास्तविक पाहता आश्रम व्यवस्थेप्रमाणे विचार केला तर वानप्रस्थ प्राप्त झाल्यानंतर मनुष्य त्यापासून बाजूला झाला. आता काय प्रपंचात त्याचं काही उरलेलं नाही आहे. मग तरीही तो प्रपंचातल्या गोष्टींच्या मध्ये दखल का घेतो? त्यांनी दखल का द्यायची? दखल द्यायची का नाही द्यायची? द्यायचीच. का नाही द्यायची? आपलं सांगायचं काम आहे, आपण करत राहायचं. कुणी ऐका न ऐका, पुढच्या पिढींना मान्य नाही, ते त्यांना काय करायचं ते करू दे, नाही. मग तुम्ही मोठे कशा करता आहात? कारण हा जो पुढचा समाज आहे, या समाजाला शहाणं करणं आपलं काम आहे. मग आपली व्याप्ती किती, किंवा आपल्याला जे उपस्थित किंवा उपलब्ध असलेलं असं आपलं क्षेत्र किती मर्यादित आहे. म्हणजे आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपली मित्रमंडळी, किंवा आपलं कोणी ऐकणार आहे. की काही लोकांचं असं असतं, नाही माझी या घरावर श्रद्धा आहे, या घराशीच मी जोडलो गेलेलो आहे, या घरात माझं लहानाचं मोठं झालो, त्यामुळे या घरात आजोबा जे म्हणतील तेच मला मान्य आहे. म्हणजे अशी जी काही स्थिती असते की जो दुसऱ्याचं ऐकतो आहे, ज्याचं दुसरं ऐकतो आहे, मग ज्याचं दुसरं ऐकतो आहे असं आपले कोण आहे? आपलेच मुलं बाळं, आपलाच प्रपंच. त्यामुळे आम्ही आत्ता जे काम करायचं आहे ते अगदी निस्पृहतेनेच करायचं आहे. पण निस्पृहतेने करताना तुम्हाला काय करायचं आहे ते करा, माझं मी करतो, इतकं ते भोंगळ नाही आहे. त्यांना मार्गदर्शन नक्की आहे. त्यांचा जो लोकसंग्रह याचा अर्थच असा की आपल्याला जे वाटतं ते गोडी गुलाबीने सांगून त्यांना त्या दिशेने वळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि काय आहे त्याच्यामागे, इथे त्यांनी जे म्हटलंय त्याचं सूत्र तेच लाभदायी. आम्ही जर खरंच निरासक्त असू, आम्हाला जर खरंच आमच्या मुलांकडनं काही मिळवायचं नसेल, एक, आणि दुसरं आम्हाला जर त्यांच्या कल्याणाकरता नक्की काही करायचं आहे, ही आमच्या मनातली भावना अगदी प्रामाणिक असेल, समोरचा पालटल्याशिवाय राहत नाही. आज नाही, उद्या नाही, पण केव्हा तरी परिस्थिती पालटते. ती पालटेल तेव्हा हातात त्याच्या राहिली तर चांगली गोष्ट आहे, नाही राहिली तर त्याला काही इलाज नाही. आपण हातात राहिली म्हणतो केव्हा, एखादा मनुष्य अति चमत्कारिक झाला, नाही त्या गोष्टींच्या अधीन झाला, व्यसनांच्या अधीन झाला, असं काही जर घडलं तर त्याच्या बाबतीत आपण असं म्हणतो की बाबा हा सुटेल, हा त्यातनं बाहेर पडेल, पुन्हा मागे येईल. पण जेव्हा मागे येईल तेव्हा आता काळ राहिलेला असणार नाही. पण ठीक आहे ना, मिळालेला पश्चात्तापाचा एक दिवस सुद्धा स्वल्पमपि धर्मस्य त्रायते महतो वयात, एवढंसं जरी चांगलं जीवनामध्ये घडलं तरी त्या अनेक पापांना दूर करणार. म्हणून तर प्रायश्चित्ताचं महत्त्व आहे ना, की मनुष्याच्या मनामध्ये जेव्हा पश्चात्ताप झाला की तो म्हणतो नाही नाही, आता हे मी पुन्हा करणार नाही, किंवा हे होऊ देणार नाही, नाही रे बाबा, आता तोबा माझ्याकडनं पुन्हा असं घडणार नाही. एक प्रकारे मनाने दिलेली कबुली आहे, एक प्रकारे त्याचा झालेला पश्चात्तापातच त्याची पुष्कळशी, ज्याला आपण क्षमायाचना म्हणू किंवा त्याच्या निवृत्तीची तयारी म्हणू, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की आम्ही आमच्या लोकसंग्रहात, आपल्या घरात साधी 4 माणसं कामाला येतात. ती माणसं केवळ आर्थिकच आपल्यावर अवलंबून असतात असं नाही, त्यांना कितीतरी सल्ले हवे असतात, मानसिक हवं असतं, आर्थिक हवं असतं. पण त्याबरोबर त्यांची जी वृत्ती आहे ती वृत्ती बदललेली नसते. तो जो स्वार्थ असतो, ती जी काही जगाकडे बघण्याची दृष्टी असते, त्यांचे विचार आपण बदलू शकतो. आपल्या वागण्याने ते बदलतात, आपल्या सांगण्याने ते बदलतात.
हे अगदी सामान्य माणसाचं सामान्य जग आहे आणि त्या सामान्य जगामधला सामान्य लोकसंग्रह आहे. पण सामान्य पातळीवर सुद्धा कितीतरी घडत असतं आणि ते घडवत असतं समाजात. नाहीतर बघा छोट्या छोट्या संस्था आहेत आणि त्या संस्था समाजकार्य करतात, त्यांचा काय उपयोग होणार होता किंवा काय असतं? तसं होत नाही. त्या छोट्या छोट्या संस्थातनं माणसांची मनं, कुटुंब, विचार सर्व तयार होत असतात. म्हणून त्यांनी म्हटलंय की जनकांसारखे जे श्रेष्ठ महापुरुष आहेत ते कशाकरता कार्य करत राहतात? ते केवळ लोकसंग्रहाकरता कार्य करतात. आणि लोकसंग्रह म्हणजे मोठ्यांनी करावा आणि आपण करू नये म्हणून तर आपल्याकडे आता 5 आचार्यांनी भाष्य लिहिलं. हेतू काय तत्वज्ञानाचा, उपनिषदाचा, ह्या सगळ्याची चर्चा केली, विषय मांडले, सगळं झालं. परंतु लोकमान्यांनी पुन्हा एक दर्शन लिहिलं, गीतेवर लिहिलं. त्यामुळे आपल्याला काही त्यांना हे म्हणता येत नाही की ते दार्शनिक आहेत किंवा आचार्य आहेत, कारण त्या ब्रह्मसूत्रात भाष्य यावं लागतं ना. त्या भाष्याने आपला विचार सिद्ध करावा लागतो. पण लोकमान्यांनी आपला ठाशीव विचार मांडला आणि त्यांनी सांगितलं कर्मयोग खरा आणि गीता कर्मयोगच सांगते. म्हणजे त्यांनी भाष्य कोणावर केलं? गीतेवर केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी जसं भाष्य केलं गीतेवरच केलं, तसं त्यांनी फक्त गीतेवरच केलं. आणि त्यांचं म्हणणं आग्रहाने असं की गीतेचा मतितार्थ कर्मयोगच आहे. म्हणजे ज्ञानधिष्ठित, तो ज्ञानाधिष्ठित आहे, ज्ञानपूर्वक भक्तिप्रधान कर्मयोग असं त्यांनी आपल्याला नाव दिलं की ज्ञानप्रधान आहे, त्याच्यामध्ये गबाळेपणा नाही आहे. आणि म्हणून गबाळ्याला शहाणं करणं हा तर लोकसंग्रह आहे. आता आपल्याकडे येणारी एखादी बाई असते, ती काही कल्पना घेऊन येतात, अगदी हास्यास्पद सांगत्या. आपल्या इथे शेजारी बांधकाम चालू होतं, बांधकामावरती बाई होती, तिला इतका त्रास होत असे, मानेला गाठी काय आल्या होत्या, काय काय होत होतं. तर मला म्हणाली, ताई माझी फार परिस्थिती. म्हटलं हो अगं तुला पाहते मी, हे काय करून ठेवलं आहेस तू केसाचं? तर काय जी भ्रामक, काय अंध, काय वेडी अडाणी श्रद्धा. त्या डोक्याला एकदा काय तो चीप लावून ठेवलेला होता आणि ते जे काय घट्ट वळून ठेवलं होतं डोक्याचं, त्याचे ना असे वडाचे जसे एक पारंब्या तयार व्हाव्यात ना, तसं त्या केसांचं झालं. अगं म्हटलं तुझ्या ह्याच्यामुळेच तुला त्रास होतो आहे. म्हटलं तू माझं ऐकतेस काय? तुझ्याकडे जे लोक येतात तर तुला नमस्कार करतायत ना, तू कोणीतरी देवऋषी. म्हटलं हे काही नाही आहे, तुला जे झालं आहे एखाद्याशी मारून टाकील तुला हे सगळं दुखणं. तू माझं ऐकत असलीस तर ते सगळं काप, ते सगळं कापून टाक, तुझ्या डोक्यावरचं सगळं मोकळं होईल. आणि तू, तिला 4 महिने काही पटलं नाही, पण अशी खराब होत चालली, अशी खराब होत. म्हटलं तू आता तरी ऐक, ह्याच्या बाहेर ये, तुला दुसरं काही झालेलं नाही आहे, याचं सगळं मोठं इन्फेक्शन आहे हे सगळं. आणि अहो तिच्या इथे जाऊन बसले मी, तिला ते सगळं कापायला लावलं डोक्यावरचं. आणि तिने तयार झाली, काढलं. आत काही गुंतलेलं काही म्हणजे हेच नव्हतं, सगळं ते वळूनच बसलं होतं, काढूनच टाकावं लागलं त्यांना. तिच्या नवऱ्याने तिने 15 दिवसात बाई सुधारली. म्हणजे आपण काही कुठे फार शहाणे आहोत का, आपलं काही सामर्थ्य आहे? पण काय असतं, ज्या समोरच्या माणसाला जी गोष्ट कळत नाही त्याचं जे अज्ञान आहे, ते अज्ञानातून दूर करणं हा सुद्धा त्याच्यामध्ये सामान्य पातळीवरचा लोकसंग्रहच आहे. ही मोठी माणसं आमचे भ्रम दूर करतात. कारण जनकासारखे आहेत, कर्माच्या मार्गाने करतील, संतांसारखे आहेत, उपासनेच्या मार्गाने करतील. पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जे होतं तो लोकसंग्रह आहे. आणि म्हणून त्यांचा दुसरा मुद्दा असा आहे की जिथे आपल्याला लोकमान्यांची आठवण नाही, लोकमान्यांनी आग्रहाने तेच प्रतिपादित केले. कारण त्यांच्यासमोर पारतंत्र्यातला अडाणी, अत्यंत आळशी, दिशाहीन, असा ध्येयशून्य असा आमचा समाज डोळ्यापुढे दिसत होता. शहाणं करणं कामच आहे, त्याला चांगल्या कर्मामध्ये तू राहा हे म्हणण्याकरता. आणि पण त्याच वेळी समतोल कसा असतो, म्हणजे लोकमान्य आणि आगरकर यांच्यामध्ये विचार आपण करत गेलो तर मोठे सगळेच आहेत. गोपाळ गणेश आगरकरही मोठेच होते, लोकमान्य टिळकही मोठेच होते. डोंगरीच्या तुरुंगामध्ये दोघेही बरोबर 101 दिवस राहिलेले आहे. त्यांच्यामध्ये चर्चाही काही कमी झाली नाही, तितकीच चर्चा झालेली आहे. समाज सुधारणा आधी का राजकीय स्वातंत्र्य आधी? लोकमान्यांनी सांगितलं नाही, आधी आम्हाला स्वातंत्र्य मिळू दे. स्वातंत्र्य मिळालेल्या देशात हे कर्माचं स्वातंत्र्य. का देश स्वतंत्र पाहिजे?
कारण आम्ही कर्माने स्वतंत्र राहत, परतंत्र नाही राहत. आणि म्हणून ते जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य आम्हाला आमच्या समाजाला घडवायला उपयोगी पडेल. आगरकर म्हणत होते नाही समाज शहाणा करा. ते म्हणाले कशाच्या जीवावर शहाणा करा? तुमच्याकडे काय अधिकार आहे का? तुमच्याकडे काय पैसा आहे का? तुमच्याकडे सत्ता आहे? आता आता नाही का कुणी म्हणत की सत्ता हातात आल्याबरोबर आम्ही काहीतरी करू शकतोय. सत्ताच जर आमच्या हातात नसेल तर अधिकारही नाही, संपत्तीही नाही. म्हणजे या दृष्टीने जर विचार केला तर लोकमान्यांनी जे म्हटलं की मला आधी राष्ट्राची हे पाहिजे, स्वतंत्रता पाहिजे, मग समाजाची सुधारणा होईल. समाज सुधारणा. आणि त्यांचं तर बोलणं फारच म्हणजे ज्याला आपण पुढे जाऊ नये असं म्हणू की त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की एक गायत्री मंत्र आमच्या समाजाला बदलायला पुरेसा आहे. एक विवेकानंदांनी म्हटलं, एक लोकमान्यांनी म्हटलं की एका गायत्री मंत्रावरती आमचा सर्व समाज आम्हाला शहाणा आणि नैतिकतेने बलवान करता येईल, तो नीतिमान होईल. तर आता ही एक बाजू झाली. दुसरी बाजू, ज्यावेळी राजकीय स्वातंत्र्य मी मिळवायचा प्रयत्न करतोय त्याचवेळी त्यांचीच कर्मयोगाची थिअरी जर लक्षात घेतली किंवा त्यांचा सिद्धांत भूमिका विचारात घेतली तर त्याचवेळी समाजाला एकत्र करणं किंवा समाजाच्या बरोबर पुढे जाणं हे त्यांना मान्यच होतं. तर ते नेहमी सांगत असत की समाजामध्ये काही वेडगळ चालली रीती आहेत म्हणून आज समाजाला वेडवाकडं म्हणून समाजाला निंदू नये. समाज एका क्षणात या टोकाचा त्या टोकाला बदलू शकत नाही. आपल्यासुद्धा सवयी असतात, त्या काही स्वभाव दुरतिक्रमा, वास्तविक पूर्ण स्वभाव तर कधी पालटतच नाही. तसा काही दोष पालटायला समाजामध्ये सुद्धा दीर्घ काळ लागतो. परंतु किती लोकमान्यांनी असं म्हटलं आहे की जो नेता आहे त्या नेत्यांनी 4 पावलं पुढं जावं, 4 पावलं पुढं जाऊन मागे वळून पाहावं समाज किती पुढे आला आहे. अजून जर समाज पुढे नाही आला तर त्याला आधी पुढे येऊ द्यावं. समाजाच्या पुढे एकच पाऊल राहावं, जास्त जाऊ नये, त्याच्याशिवाय समाज पुढे येणार नाही. म्हणजे पुन्हा काय, जे कर्मस्वातंत्र्य किंवा जे कार्य करण्याकरता मोठी माणसं आलेली आहेत ती सुद्धा समजतात की लोकसंग्रह करणं किती अवघड आहे. त्यामुळे भगवंत सांगतो, अरे अर्जुना तू एवढा मोठा आहेस आणि तू हे काय चालवलं आहेस? तुझा आदर्श समाजापुढे उभा राहायचा आहे आणि तू हातावर होऊन युद्ध सोडून देणार? तू हातावर होऊन समाजाच्या पुढे किंकर्तव्य म्हणून उभा राहणार? होणार नाही म्हणाले. आणि म्हणून त्यांनी आपल्यासमोर जो आदर्श दाखवला आहे तो आदर्श जनकांचा दिलेला आहे. आणि त्याच्या पुढं त्यांनी जो सिद्धांत मांडला त्यात त्यांनी म्हणते यद्यद आचरती श्रेष्ठ, जे श्रेष्ठ आचरण करतात, ज्याचं आचरण श्रेष्ठांकडून होतं तत्तदेव इतरे जना, तसंच इतर लोक वागतात. आता साधी गोष्ट आहे, आता आमचं श्रेष्ठ कोण आहे? आमच्या डोळ्यावर प्रभाव पाडणारा टी व्ही किंवा आमचं मीडिया. आत्ताचं मीडियात जे चालतं ते आता प्रत्येकाच्या घरी चालतं. मीडियात जे चालतं ते आमच्या प्रत्येकाच्या जीवनात येतं. आता लग्न, कुठलाही समारंभ किंवा घरात होणाऱ्या कोणत्याही घटना कशाच्या आधारावर होतात? टीव्हीच्या. त्यांच्या जशा होतात तशा आमच्या घरात होतात. त्यांच्याकडे त्या इव्हेंट आलं, इव्हेंट मॅरेज, डेस्टिनेशन मॅरेज, इव्हेंट मॅनेजमेंट. कारण ती काय मुलगी करेल ती म्हणेल ते मान्य आहे. तेच आता लग्नाचे उपचार, मुंजीचे उपचार, विधी हे गुरुजी सांगतात ते विधी नाही आहेत. ती इव्हेंट मॅनेजमेंट काय जिच्याकडे आहे ती सांगते ते विधी आहेत. ती जे घेऊन येते करते त्याच्या मागे किती काय तो चर्चेचा विषय सोडा. पण ज्याचा प्रभाव माणसावरती आहे त्या प्रभावामध्ये माणसाचं जीवन जातं. आणि म्हणून ते म्हणतात माणसाच्या समोर काय ठेवायचं आहे त्याचा विचार करा. आज अशा प्रकारचे ज्या मीडिया आहेत आणि अशा प्रकारच्या ज्या त्याच्यामधून दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, समाज बिघडतो. त्याच्यावरती बोललं काय जातं, हो काही दाखवलं जाऊ दे, आम्हाला काय करायचं ते आम्ही करू शकतो, असं नसतं. पुढे आहेच विषय आपल्याला की इंद्रियांच्या समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही बळी पडताच. मन त्याला बळी पडतंच. कितीही शाण्या, कितीही समजूतदार, कितीही सुधारक आणि कितीही ॲडजस्ट करून घेणारे किंवा समजून घेणारे संस्कृती
सांभाळणारे कितीही लोक बघा, पण आता आपण जर लग्न कार्य त्यांचे व्यवहार बघितले तर जे जे इथे चाललंय ते ते त्यांच्या घरी चाललंच आहे. ते काही बदलत नाही, इतका प्रभाव आहे. आणि म्हणून ते म्हणतात काय समोर पाहतो त्या म्हणून सयत प्रमाणम कुरुते, आम्ही समाजाला काय देतो. नाहीतर आमच्या पूर्वीचे लोक काय होते, कधी ऐकत होते का, आम्हाला रागवत होते, शिस्त लावत होते. अहो ते शिस्त लावत होते म्हणून 2000 वर्ष 5000 वर्ष आज टिकलंय, आज आमच्यापर्यंत येऊन पोचलं. आता काय झालं 50 वर्षात, सगळ्याचा धुवा उडाला, काहीही शिल्लक राहिलं. असं मी प्रमाण मला कळतं मला वाटतं असं म्हणून चालत नाही. आम्ही आमच्यापुरती सुधारणा करू, चालत नाही. तुम्ही कोण सुधारणा एक ते वेडे होते, पण 5-5 वर्ष 10-10 वर्ष 25-25 वर्ष हजारो वर्ष लाखो वर्ष तिथे आज जे सांभाळलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कोण बदलणार आहे. आम्हाला काय कळतं आणि आम्हाला काय फोरसाईट आहे, आम्हाला काय दूरदृष्टी आहे. आम्हाला काही दृष्टी नाही आहे. आज आम्ही काय वागतो आहोत त्या वागण्याचे परिणाम आज आम्ही पुष्कळ स्थिर जीवन पाहिलं आहे आणि म्हणून आम्ही काही वागलो तर आमचं नुकसान झालं नाही. आता काय आहे पुढच्या पिढ्यांना, काहीही नाही. पुढची पिढी सर्व दृष्टीने कंगाल आहे. तिला आपल्या भाषेमध्ये 2 वाक्यसुद्धा आपल्या विचाराची स्वच्छ बोलता येत नाही. इतकीही सुसंगतता त्यांच्या विचारात नाही, त्यांच्या वागण्यात नाही. ह्या मोबाईलनी तर वेडच केलं आहे. माणसाची अर्धी बुद्धी कच्ची करून टाकली, संपत आणली. आणि मुलं अखंड त्याच्यामध्ये, ती पिढी काय बुद्धी ठेवणार, काय त्यांचं राहणार. त्याचं नुकसान आम्हाला कळत नाही आहे आत्ता, पण त्यांना ते सोसावंच लागणार आहे. आणि आत्ता सुरू पण झाली आहे, त्याच्याकरता चळवळ सुरू झाली आहे की मुलांचं 25%, 30%, 50% त्याचं म्हणजे बुद्ध्यांक कमी होत चालला आहे. म्हणून ते म्हणतात जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांनी द्यायचं आहे, त्यांनी आमच्या समोर ठेवायचं आहे. मोबाईल कुणाच्याही हातात, मुलांच्याही हातात, आणि प्रत्येकाचं सगळं काही त्या मोबाईलवर. आता काय एवढे सगळे सायबर गुन्हे आणि त्याचबरोबर होणारे आत्ताच्या म्हणजे सगळ्या अगदी आधार पॅन सगळ्यापासूनच केवढं त्या गुन्ह्यांची सावधगिरी ते सांगताय. किती प्रकारचे गुन्हे, काहीच होतं त्या ज्याचं त्याचं सिक्रेट राहिलं नाही. म्हणजे आता याच्या पुढं जर का माणसाला वाटलं की मला हे लोकांपर्यंत पोचू नये तर त्याला पूर्वीच्या लोकांसारखंच करावं लागेल. जमिनीमध्ये खड्डे खडूनच आपली संपत्ती पुरावी लागेल, कारण तर त्याची बाहेरची संपत्ती सगळीच कळणार आहे. मग ती संपत्ती तरी सेफ राहणार आहे का. म्हणजे विचार किती आहे, ते किती संयुक्तिक आहे, हे सगळं ज्येष्ठांनी बघायचं आहे. आणि म्हणून भगवंत सांगतो, पार्था तुझ्या मनात आलं आणि तुला काहीतरी वाटलं म्हणून लगेच तुझी फार जे म्हणून तर प्रज्ञावादांश भाष्यच आहे. अरे तू काय तुझ्या बुद्धीने काय फार बोलतोयस असं तुला वाटतंय शहाणपणाचं. ते खरंच शहाणपणाचं आहे का, ते खरंच तसं बोलण्यासारखं आहे का. आणि म्हणून ते म्हणतात, पार्था मला सुद्धा या जगात काही कर्तव्य आहे. मला काय कर्तव्य आहे. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. त्या 3ही लोकांमध्ये मला काही कर्तव्य नाही. परंतु आणि तसंच मला प्राप्त नाही अशी एकही गोष्ट नाही, आणि मला प्राप्त करायची आहे अशी एकही गोष्ट नाही. मला काय माणसांनी देवा 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 म्हणावं, माणसांनी माझी भक्ती करावी, माणसांनी मला काही अर्पण करावं, लोकांनी माझं काही गुणगान मला याची कशाचीच आवश्यकता नाही. मी ह्या कशाचाच भुकेला नाही आहे. मला काहीच पाहिजे आहे या जगातून असं नाही आहे. परंतु म्हणाले, मी तरी हे काम का करतो. मला काहीही करायचं नाही, मला काहीही अप्राप्त नाही, मला काहीही अशक्य नाही असं असलं तरीसुद्धा मी कर्तव्यच करायला तुला सांगतो. मी काय तुझ्या मनात आहे त्याप्रमाणे मी काही करू म्हणजे त्याचा ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट काय, ठीक आहे तुला आज युद्ध नाही आहे करायचं, मी काय तू माझा इतका प्रिय आहेस की तुझ्याकरता जे तुला हवं आहे ते मी आत्ताही मिळवून देऊ शकतो. मिळवून देणं काय मला थोडंच अवघड आहे, मला काहीच अवघड नाही आहे. त्यामुळे तुझं जे प्रिय आहे ते प्रिय करून देणं मला काही अवघड नाही आहे. पण मी का बरं ते प्रिय करायला जात नाही, त्याचं कारण असं सगळं जग असंच समजायला लागेल. आत्ता कुणाचं मी
ऐकलं त्यांनी ती म्हणजे खरं खरं सांगितलं. आत्ता मला वाटतं आचार्य अत्रेंनी लिहिलं आहे. अत्र्यांच्या त्यांच्या कऱ्हेच्या पाणीमध्ये ते म्हणाले की आमच्या इथे दोघंही विद्वान, खूप चांगले लोक आणि अगदी हुशार, तत्त्वज्ञानाची जाण असलेला एक होता त्यांच्यापैकी. तर तो अगदी देवाला तत्त्वज्ञान जाणून घेऊन त्याच्यातून आपल्याला काही मिळवायचं आहे असं म्हणून तो फिलॉसॉफी शिकत राहिला. दुसरा होता तो म्हणाला देवाचं नाव घेतले की प्रत्येक गोष्ट होते. त्यामुळे मला दोघंही परीक्षेला बसले होते, दोघांनाही ती परीक्षा पास व्हायची, अवघड होती परीक्षा, दोघांनाही पास व्हायची होती. तर हा म्हणाला काही करा देवा, मी माझ्याकडनं प्रयत्न करतोय, तू मला सहाय्य कर बुवा, ही परीक्षा पास होणं मोठं अवघड आहे, तुझं सहाय्य मला व्हावं असं वाटतं. आणि हा दुसरा तो एकदा सुद्धा पुस्तक उघडत नाही, तो फक्त देवाचं नाव जप करत दिवस रात्र जप. त्यावेळेला माझ्याच खोलीत म्हणजे जे काही त्यांनी घर बिराड केलं होतं मुंबईत, त्याच बिराडात त्याचे जे अत्र्यांचे काका आणि त्या काकांचा तो मित्र असे ते दोघे येऊन राहिलेले असतात. मला मगाशी एकदम विस्मरणात गेलं, आता आठवलं. आणि तो सारखा श्रीराम 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 श्रीराम. उद्या परीक्षा ते अत्रे म्हणाले अरे म्हणजे हा पुतण्या म्हणतो, तो म्हणतो काका बघा किती मेहनत करताय आणि तुम्ही मात्र काहीच करत नाही मेहनत, कसे तुम्ही पास व्हाल. हे लॉच्या पहिल्या वर्षाला बसलेले असतात आणि दरवेळी ती परीक्षा आली की काहीतरी अडचण यायची. किती वेळा बसले ते, ऑक्टोबर आणि मार्च, ऑक्टोबर मार्च 17 वेळा त्यांनी परीक्षा दिली होती. पण ते म्हणले मला व्हायचंच आहे, मी पासच होणार आहे, केव्हा तरी होईल. आणि मग मात्र त्यांना त्यावेळी जे मुंबईत येऊन राहिले त्यांनी ठरवलं आता दुसरं काही काम करत आपण. त्यावेळी नाही तर त्यांना 300 रुपयाची चांगली नोकरी होती. म्हणजे त्या काळामध्ये 300ची नोकरी पुष्कळ मोठ्या रकमेची आणि संपन्नता देणारी. सोडून दिली त्यांनी नोकरी, म्हणाली मला फक्त लॉ व्हायचं. आणि हा माणूस म्हणाला बाकी मला काही नाही, मी देवाचं नाव घेत राहणार आणि परीक्षेमध्ये मला काही लिहायचा प्रश्नच येत तिकडे काही वाचलंच नाही आहे. तर म्हणाली मी देवाचं नावच लिहिणार, देव सगळं करतो, तो परीक्षेमध्ये माझा पेपर तो लिहून पूर्ण करणार, मी पासच होणार. आणि गंमत अशी ते परीक्षेला बसले, संबंध पेपरामध्ये तो जो पहिला आपल्याला येते उत्तरपत्रिका, ती संबंध उत्तरपत्रिका श्रीराम 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 लिहून काढलं संबंध उत्तरपत्रिकेमध्ये. आणि ती उत्तरपत्रिका जेव्हा तपासायला गेली तेव्हा त्यांनी सांगितलं या माणसांनी परीक्षेचा पेपर न देता हे काय लिहून काढलंय, यांना पुढे 6 वर्ष परीक्षेला बसून देऊ नका ही शिक्षा. हे भगवंताचं नाव घेऊ, हे असं कधी होऊ शकतं का? वास्तव हे वास्तव आहे. सांगण्याचा हेतू असा की समाज असा आहे की जो समाज भलतंच काहीतरी आहे. आता आपल्याला कोणाची नावं घेता येत नाही, पण किती संप्रदाय आपल्या डोळ्यासमोर आहेत की फक्त त्यांची महंती वाढवण्याकरता लोकांना अडकवून ठेवतात, लोकांचं नुकसान करतात. पण कोण तर ज्याला जगातून काहीही मिळवायचं नाही आहे, ज्याला कशाचीही अपेक्षा नाही आहे, ज्याला फक्त खरा लोकसंग्रह व्हावा असा वाटतो, असा जो कोणी साधू पुरुष आहे तोच कल्याण करणार आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय जो ज्येष्ठ आहे तो जसा आचरतो तसेच सगळे आचरतात. आणि त्यामुळे त्या ज्येष्ठ माणसाची जबाबदारी मोठी आहे. आणि त्यांनी योग्य प्रकाराने व्यवहार नाही केला तर म्हणाले चालणार नाही. म्हणून अर्जुना मी इथे युद्धाकरता तुझ्या उभा आहे. नाही तर तू म्हणशील ते काय वत्सा तुझं कल्याण हो, म्हणाला मला काय अवघड आहे, तुझं काहीही कल्याण मी करू शकेन, तसं नाही आहे म्हणाले. त्यामुळे त्यांनी पुढे असं सांगितलं की कुठल्याही स्थितीत कर्म का आवश्यक आहे, कारण इथे या ठिकाणी न बुद्धिभेदम, त्याच्यामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम, हा सगळ्यात मोठा भाग आहे की अज्ञानाने मनुष्य जेव्हा कर्म करतो की जेव्हा असं वाटतं नाही नाही या ग्रंथाचं पारायण केलं की आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळणारच आहे, मिळेल ना. ईश्वरी कृपा मिळवण्याकरता तुम्ही उपासना कराच करा, ईश्वर त्या उपासनेतून आम्हाला काहीतरी देईलच देईल. पण वेडगळपणाने काही करायला लागलं मनुष्य तर कसं चालायचं. म्हणजे त्याच्यामध्ये जर अडाणी भाव आहे, ज्याच्यामुळे मध्ये अंधश्रद्धा वगैरे हे शब्द आपण तर काही वापरत नाही, कारण श्रद्धा अंधही नसते आणि डोळसही नसते. त्यामुळे अंधश्रद्धा वगैरे शब्द काही तसे
योग्य वाटत नाहीत आपल्याला, परंतु मनुष्य कशाचं तरीच आचरण करतो. ते आता सगळ्यांना माहिती आहे. परभणीचं प्रकरण, ती रुक्मिणीबाई बाराते, अरे किती लोक मेले, किती लोक मेले, कितीचा बळी घेतला. ते एकाला मूल होण्याकरता म्हणून वाटेल तेवढे बळी घेत सुटले. आता हे अडाणी पण आहे. आणि हे त्यांनी म्हटलंय तसं आहे, अज्ञानाम कर्मसंगीनाम. अज्ञानी लोकांचा कर्मसंग हा असंगाशी संगन प्राणाशी गाठ असतो. कारण ह्या अशा लोकांना काही कळत नाही, काय वाटेल ते करतात. आता साधी गोष्ट आहे, आपल्याला संगीत क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं आहे आणि समोरचा गायकही खूप मोठा आहे आणि त्याचं नाव खूप आहे. मग काय करायचं, त्याला शेंदूळ खायला घाला, त्यालाच त्याचं गाणं बंद. अरे दुसऱ्याचे पाय कापून आपण उंच होतो का? पण हे अडाणी करणं आहे, हे होत नाही का? होतच. म्हणजे त्या कटार काळजात दुसरीमध्ये तर आत्ता अगदी गाजलेलं सिनेमा नाटक आहेच आहे. पण अशा किती, अंजनीबाई मालपेकर केवढी मोठी गायिका, तिचा गळा गेला बंद, गाऊ नाही शकते. किशोरीबाईंना काय झालं होतं आपल्याला माहीत नाही, पण 9 वर्ष त्या गाऊ शकल्या नाही. 9 वर्ष त्यांना गाता येत नव्हतं. त्या म्हणाल्या की मी गाऊ शकले नाही, पण 9 वर्ष म्हणाल्या मी आत गात होते. ही बाई अगदी मोठीच आहे, अधिकारच आहे. आणि हे सगळे संगीताच्या क्षेत्रातले माणसं तत्त्वज्ञानपेक्षा तत्त्वज्ञानी असतात. त्यावेळेला माझं संगीत आज चालू होतं. असा एकही क्षण गेला नाही की ज्या क्षणी मी संगीतापासून वंचित राहील. आणि म्हणाले मी 9 वर्ष मग मला गाता यायला लागलं, मग मी गायला लागले. काय झालं होता तो मधला काळात, त्यांना अडचण कशाची, तब्येतीची का गळ्याची काय आली असेल. त्यांनी मुलाखत दिली होती, त्यानंतर त्यांची मुलाखत बघायला मिळाली. त्यावेळेला मी आत सगळ्या सरगम, सगळं राग, सगळं जे नाद सगळा माझ्या कानात होता. सांगायचा हेतू असा की डोळस माणसाचं कार्य वेगळं, अज्ञानी माणसाचं कार्य वेगळं. अज्ञानी मनुष्य चमत्कारिक वागतो, त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की अज्ञानाम कर्मसंगीना. आता असा वेड्यासारखा वागणारा मनुष्य, हे काय करतो तू? त्यांनी दुसरा मंत्र दिलाय, त्याच्यात 2 गोष्टी दिल्या आहेत की कार्य या लोकांना लोकसंग्रहाचं कुणाकरता करायचं आहे, तर अडाणी, अयोग्य, अज्ञानी, समजत नाही असं काहीतरी, अध्यात्म असो की व्यवहार असो, ज्ञान आणि विज्ञान, त्यांनी शब्दही दोन्ही वापरले की त्याने प्रपंचामध्येही तो अज्ञानाने वागतो आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही तो अज्ञानाने वागतो. ह्या 2 गोष्टी. पण म्हणाले तो काहीतरी करत राहतो वेड्यासारखं, तर किंवा त्याला कळत नाही तरीसुद्धा त्याला सांगू नका की हे तुझं चुकतंय, हे तू करतोयस हे अयोग्य आहे. त्याला बदलवा, उलट त्याला अरे हे करतोस आता तू हे कर बरं आणखी. म्हणजे त्याला बायपास कसा करायचा किंवा त्याला त्याच्यामधून मोकळा कसा करायचा. तर काल पण मला एक खूप छान, म्हणजे मी मुलाखत पाहत होते, त्या बाईंचं नाव लक्षात नाही आत्ता येत आहे, जोग, शांताबाई जोगांची सून, त्या बऱ्याच सिरियल्समधनं काम करतात. तर त्यांना 2004 साली ॲक्सिडेंट झाला. रस्त्यावरनं रात्रीच्या वेळी घाईघाईत रस्ता क्रॉस करत होत्या, सगळ्यांनी नाटकातल्या एकत्र असलेल्या, आणि भरधाव गाडी आली, गाडीने यांना म्हणजे धक्का लागला एवढंच त्यांना कळलं. आणि मग पुढे त्या बेशुद्ध अवस्थेत राहिल्या वगैरे, त्यांच्या मेंदूत 2 क्लॉट्स झाले मागे पुढे. मग ते डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन सगळं झालं, पण त्यांना काहीही कळत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं यांची वाचा जाईल, यांचा हात जाईल, यांचा पाय जाईल, यांची दृष्टी जाईल, काहीही होऊ शकतं. पण तो क्लॉट जर हल्लाच नाही तर काय करणार. पण ठीक झालं आणि त्या बऱ्या होत चालल्या. पण डॉक्टरांनी सगळ्यांना सक्त ताकीद दिली होती की यांना सांगू नका की यांना ॲक्सिडेंट झाला. या काय करताय, त्यांना सगळे सांगायचे भीमरूपी म्हणा, आणि म्हणजे वक्रतुंड महाकाय म्हणा, तिकडे वक्र आला, तो क्र उच्चारता येतोय की, असे श्लोक म्हणून घ्या, स्तोत्र म्हणून घ्या, पाठ आहे का बघा, मनाचे श्लोक म्हणता येतात. जोशयेत सर्व कर्माणी. आपल्याकडे फिजिओथेरपी तरी काय, जोशयेत सर्व कर्माणीच आहे की तुमचे हातपाय आत्ता हलत नाही आहेत, हातपाय हलवून देतोय, चला हाला आणि चालायला लागा, पुढे चला. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की ज्याला कळतंय, ज्याला तो विषय माहिती आहे,
त्यांनी समोरच्या माणसाला प्रोत्साहनच द्या आणि त्याच्याकडनं ते करवून घ्या. तो पेशंट म्हणतो नको नको नको, तुम्ही वाईट आहात, दुष्ट आहात, त्रास देतात, उद्या येऊ नका, मी येणार नाही. तो म्हणतो तू काही कर, मी करणार आहे. करवून घ्या. म्हणजे कुठलंही चांगलं काम कुठल्याही प्रकाराने, म्हणजे त्याला साम दाम दंड भेद कोणताही मार्गावर आचरा, पण तो करून घ्या. आणि हा एक विषय त्यांनी आपल्या पुढे मांडला आहे 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी, की कर्म किती प्रकाराने होतं, कर्म किती प्रकाराने केलं जातं, त्याच्या संदर्भात ते बोलतायत इथे, बाकी दुसरं काही नाही. म्हणजे त्यांना आपल्या प्रपंचात आपण जगत असताना आपल्याला सुद्धा कसं काम करायचं आहे किंवा आपण कसं जगायचं आहे याच्याकरता कुठलाही अडाणीपणा मनामध्ये न धरता जास्तीत जास्त आपण आपल्याला शहाणं बनवण्याचा प्रयत्न. असं कुठे आहे की आपलं चुकणार नाही, चुकणारच आहे असं नाहीच आहे, पण तरीसुद्धा माणसाने अधिकाधिक शहाणपण धरावं, आपण सुधारावं, आपल्या समोरच्यांना सुधारण्याचा प्रयत्न करावा. कारण प्रत्येकजण केव्हा ना केव्हा तरी मोठा आहे. प्रत्येकाच्या पुढे कोणी ना कोणीतरी त्याला विचारायला येणारच आहे, त्याला मार्गदर्शन देण्याची जरुरीच आहे. त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव दुसऱ्याला देण्याची गरजच आहे. असं होतच नाही जगामध्ये की कुणी कुणाला काही अयोग्य पुरुषो नास्ती, अयोग्य कुणीच नाही आहे. त्याची योग्यता ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात त्याला दुसऱ्याला शहाणं करावंच लागतं. आणि त्याप्रमाणे हा एक मुद्दा पुढे सांगितल्यावर आता कर्माची एक आणखीन वेगळी बाजू सांगतात ते, की श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. ते असं सांगतात आपल्याला की श्रेयान स्वधर्मो विगुणः, म्हणाले आपला धर्म जो आहे फारसा काही हे नाही आहे, चांगला नाही आहे, म्हणजे असं लोकांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा नाही आहे. तरीसुद्धा आपण आपला धर्म कधी सोडू नये. आपल्याला दुसऱ्याच्या धर्मात जायची काही गरज नाही. जे आपल्या वाट्याला आलेलं आहे, जे देवानी आपल्याकरता दिलेलं आहे तेच आपल्याकरता आहे, त्याच्याशिवाय दुसरं आपल्याकरता काही नाही आहे. आणि तेच आपण नेटाने करावं हे अधिक योग्य आहे. आणि पुढे ते म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेया. स्वधर्मामध्ये म्हणजे मृत्यू येण्याची वेळ आली तरी बिघडत नाही, पण परधर्मो भयावह, परधर्माचा अवलंब कधी कुणी करू नये, ते कधीही लाभदायी ठरत नाही. म्हणजे विचार खूप पुढचा आहे. आणि सर्वच आता कसं आहे, आता जे शॉर्ट थिंकिंग आहे त्याच्यामध्ये हे सगळं कुणाला तत्वतः पटणारच नाही. एक तर माझा धर्म आहे तो मी सांभाळणं. आता कोण सांभाळत आहे आपला धर्म? आता या पिढीपर्यंत म्हणजे आमच्या पिढीपर्यंत, अगदी डोक्यावरून पण आमच्यापेक्षा अजून 10 वर्षांनी लहान असलेल्या पिढीपर्यंत गृहिणी धर्म कुणीतरी सांभाळेल. आता आजकालच्या मुली तर काहीच गृहिणी धर्म सांभाळेल. कशी कुटुंब व्यवस्था राहणार आहे? जर स्वतःचा धर्मच सांभाळायचा नाही, सगळा समाजच कोलमडणार आहे ना. त्याचं काय करणार? आता कुणालाही शेती करायची नाही आहे, कुणालाही शेतात कष्ट करायचे नाही आहे, कुणालाही नुसतं कुठलंही म्हणजे मोलमजुरीचं काम कितीही कमी पैशाने मिळालं तरी चालेल, तो शहरात येणार, इथे धावणार, इथे मोलमजुरी. शेती कशी होणार? चांगली शेती नाही, ठीक आहे, ती कमीत कमी याच्यावर व्हावी, ठीक आहे, ती वरकड खतांवर व्हावी, ठीक आहे. हे सगळं केलं आणि या सगळ्याचे परिणाम काय आपण अनुभवतोय? पोटाला अन्न धड नाही. आता या सगळ्या सुखाच्या सोयीच्या गोष्टी उभ्या केल्या. आता पोल्युशन, आता जगामध्ये निर्माण झालं तर दिल्लीची अवस्था काय? रोज तुम्ही त्या बातम्या सांगताय. 10-10 वर्षांची आयुष्य आत्ता कमी झाली आहे तोंडाने म्हणताय. हो, ते म्हणाले आत्ता ह्या क्षणी, मग जन्माला आल्या मुलाचं आयुष्य काय म्हणायचं? मायनसमध्ये मोजायचं का? तो वाढतोय, लहानाचा मोठा होतोय तर. म्हणजे हे सगळं भयावहच आहे. आम्हाला जर हे असं घरामध्ये एक गाडी पुरत नाही, 2 गाड्या पाहिजेत, 2 टू व्हीलर्स पुरत नाही, 4 पाहिजेत, 1 4 व्हीलर पुरत नाही, 2 पाहिजेत, हे खरं नाही आहे. हे सगळं शेतकऱ्याला सुद्धा शेती करायची नाही आहे, मशीन आणतो बस. कुणाला आता हे पाहतोय ना आपण आत्ताचं जे रिझर्वेशनचं चाललं आहे, तर पांचाळीन, ते कुणबीन, ते याद्या करान, त्या पंचकुळी, कुठून आणणार आहेत ही याद्या?
खरं सांगायचं तर कोण नव्हता शेतकरी, सगळे शेतकरी होते. अन्नान्न दशेला लागले ब्राह्मण, ब्राह्मण सुद्धा शेतीच करत होते. प्रत्येक जण शेती करत होते. क्षत्रियाच्या घरात सुद्धा शेती होती. आता त्यांचे तर किताबच होती, पाटील आणि सगळे देशमुख पाटील सगळी मंडळी शेतकरीच होती. बरं, तो पाटील असला तर तो काही नुसताच बसून गादीवरच नसायचा, तो स्वतः कष्टायचा. वैश्य तर होताच होता, त्याला व्यापार आहे, जनावर म्हणजे गाई गुरं ढोरं सगळं सांभाळणं आहेच. आणि शूद्र असं समजलं तर त्याचं तर 12 बलुतेदार तर होतेच, पण ज्याच्याकडे काहीच करण्याची ताकद नव्हती किंवा ज्याच्याकडे जास्त बुद्धीने करण्याची ताकद नव्हती, तो कामगार म्हणून काम करायचा. म्हणजे तो मजुरी मोलमजुरी करत. आणि कोण करत नव्हतं? म्हणजे समाजामध्ये प्रत्येकालाच मोलमजुरी करावी लागलेली नाही असं नाही. म्हणजे असा काही भाग नाही आहे की त्यांनी हे करायला. पण आता कोणालाच आपला व्यवसाय करायचा नाही. कोणत्याही 12 बलुतेदारांपैकी आता कोणी शिल्लक राहिला नाही. आता जे तांबटाळीमध्ये कोणी पैलू पाडायला आहे का ठोके पडायला, तर माणसं नाहीत आता. आता भले मोदींना वाटत असेल की असं करावं तसं करावं, ही भांडी निर्माण करावी ती भांडी निर्माण करावी. कुठे होत आहे? सगळी कला चालली ना निघून. जर आम्ही राखलंच नाही, आता माणसं गोळा करतायत, ते लोक गोळा करून त्यांच्या त्यांच्या जी कोण शिल्लक आहेत त्यांना सांभाळ. पण म्हणजे काय, सगळं जातच आहे. स्वधर्मे निधनम श्रेय असं म्हणत जर राहिले काही काळपर्यंत तरी ब्राह्मण राहिले. आता काय झालं? आता तेही संपलं. त्यांनीही वेद सोडला, त्यांनीही अभ्यास सोडला, सगळं सोडून दिलं. जो क्षत्रिय आहे त्यांनी पण सोडलं. आणि एक अलीकडे आलेली एक चांगली सूचना की जो क्षत्रिय आहे त्यांनी आपल्या मागे हे मराठा वगैरे हे लावून नाही, त्या राजकारणात पडूच नाही. आपल्याला त्यांनी क्षत्रिय म्हणावं, कारण ते लढवई आहे. त्यांनी आपल्याला क्षत्रिय म्हणून आपलं खरं. पण आमच्याकडे अजून सुद्धा क्षत्रिय म्हणणारे लोक आहेत बरं का. म्हणजे ते तुमची जात कोणती म्हटलं तर ते क्षत्रियच म्हणतात, असे पण लोक आहेत आमच्याकडे. मग त्या लग्नात ती तलवार, अर्थात मराठ्यांच्याकडे पण असते, त्या लग्नात तलवार वगैरे ठेवतात ना, ते त्यांचं लग्न पहिलं तलवारीशी लागतं मुलीच्या आधी असं वगैरे, जसं ब्राह्मणाचं लग्न वेदांशी लागतं. असो, पण सांगायचा हेतू असा की प्रत्येकाने आपला उद्योग व्यवसाय सोडला. या 50-100 वर्षात तर, 100 नाही म्हटलं तरी 50 वर्षात तर या ब्राह्मणांनी सगळं सोडलं. अरे हा वेद कोण सांभाळणार आहे? कर्मकांड कोण सांभाळणार आहे? कोणी नाही सांभाळणार. म्हणजे हे असं मग आपण त्याच्यावरती उत्तर काय म्हणू की काळाला त्याची गरजच राहिली नाही म्हणून. असं कसं होईल? काळाला त्याची गरज राहिली नाही असं होत नाही. त्या सगळ्या उपयुक्त गोष्टी आम्ही नष्ट करत चाललो, आमच्या जीवनाचं नुकसान करत. भगवंताला असं सांगायचं आहे की जो धर्म आम्ही प्रतिपादित केला आहे, जो धर्म आम्ही तुम्हाला सांगितला आहे, अर्जुन म्हणतोच आहे ना की बाबा या सगळ्या इतरांचे पिंडोदक क्रिया लुप्त होतील. म्हणजे त्यांना काही पाणी दिलं जाणार नाही, अन्न पाणी, जे पिंडोदक, पिंड आणि उदक हे दोन्ही दिलं जाणार नाही. मग पुढे काय राहील यातलं? भगवंत म्हणतो की तू युद्ध न केल्याने ते राहणार आहे का तू युद्ध करून कर्तव्य केल्याने ते राहणार आहे? वास्तविक तुला कर्तव्य केलं पाहिजे. म्हणजे इथे जी भूमिका आहे ना कर्माच्या विषयीची, आपण अशी थोडी 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 बघत चाललं की या दृष्टीने कर्म असं सांगितलं, या दृष्टीने कर्म असं सांगितलं. आता इथे त्यांनी या दृष्टीने सांगितलं की माझं कर्म मी कट्टरपणाने सोडता कामाच नाही. मला आता काय चपराशीची नोकरी करावी लागते, ब्राह्मण आहे मनुष्य, पिऊनची नोकरी करतो, कर. पण तुझ्यावर परिस्थितीच ती आली आहे, तुला पोट भरण्याचं काम हा विषय आणि तुझा स्वधर्म या दोन गोष्टीत अंतर आहे. तू बाहेर जाऊन जे काम करून येणार आहेस ते करून ये. घरी आल्यावर तू ब्राह्मण आहेस, घरी आल्यावर तू क्षत्रिय आहेस, घरी आल्यावर तू वैश्य आहेस. घरी आल्यानंतर तुला तुझा धर्म आहे. दाराच्या आत जे आमचा उंबरठा तेच सांगतो की उंबरठ्याच्या आत सगळं आहे, ते नाहीच बदलता कामा, ते नाहीच बिघडता कामा. आणि त्यावेळी तरी म्हणजे आता आपण म्हणतो ना या 50 वर्षात काहीच राहिलं नाही. त्यापूर्वी रस्त्यावरून जाताना एखादा जर अंत्यज आहे आणि तो ऑफिसर आहे
किंवा तो मोठा अधिकारी आहे आणि ब्राह्मण आहे आणि तो चपरासी आहे, तो साधं नोकरीचं शिपायाचं काम करतो आहे. पण तो जेव्हा रस्त्यावरून चालत असेल आणि ह्या गाडीत असेल किंवा त्यांनी त्याला पाहिलं आहे, तर तो अधिकारी गाडीतनं उतरून त्या ब्राह्मणाला नमस्कार करत असे आणि तो याचा चपरासी आहे वास्तविक पाहता. ते ब्रिटिशांनी नोंदवलं आहे की या समाजामध्ये ज्याला जो आदर द्यायचा तो आदर त्यांनी, तो कुठेही असू दे, त्याचा आदर या समाजाने ठेवला आहे. पण हे काय आपण जे म्हणतो ना, ते काम गेले पण भोकं शिल्लक राहिली, तसं आहे. तेवढं का होईना, तो का होईना, तो संस्कार आज आम्ही ठेवावा. म्हणजे आज आमच्या हातात एवढंच आहे, एवढंच शिल्लक आहे. आमच्या मुलाबाळांना शिकवणं आम्हाला, दुसरं काय शक्य आहे? मुलंबाळं काय बदलणार आहेत, किती परिस्थिती, पण काहीतरी तर घरामध्ये उपासना, काहीतरी घरामध्ये प्रार्थना, काहीतरी घरामध्ये त्यांच्याकडनं करून घेणं करायलाच पाहिजे. कारण असं जर नाही केलं तर नुकसान त्यांचं आहे, आपलं आहे, आपल्या कुटुंबाचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की हे लक्षात घ्या, श्रेयान स्वधर्मो विगुणा. आमचा धर्म कितीही चांगला असला नसला तरी, म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की याज्ञिक आहे, काय करणार, हे आम्हाला करावं लागतं, हे जाऊन तेच बोलायचं, एक करून मोकळं व्हायचं. त्याच्याबद्दलच्या त्यांच्या ज्या कॉमेंट्स असतात इतक्या भारी मला सांगायला नाही आवडणार म्हणून सांगत नाही. पण आपल्या आपल्या व्यवसायाबद्दल सुद्धा मनामध्ये आदर नाही, काय उपयोग? त्या जर व्यवसायाबद्दल आदर नाही तर काही उपयोग नाही आहे. म्हणजे त्याला त्या व्यवसायाच्या विषयीचं काहीतरी आदर, प्रेम, तो टिकण्याच्या दृष्टीने काही केलं. पूर्वी लोकांनी, म्हणजे ब्राह्मण या वैदिक याज्ञिक या दोन्ही बाजूनी पैसा काय मिळत होता, खायला काय, मेले सगळे, मृत्यूपंथाला लागले, उपासमारीने मेले, पण कधी धर्म नाही सोडला कधी. पण त्याच्यामुळे तो टिकला. आणि असं आहे, आता हे आपल्याला पटो की न पटो, हे आत्ताचं माझं बोलणं आहे ते विवाद्य नाही, मला मान्य आहे म्हणून मी मांडते. त्याच्यावरती कोणाला काय म्हणायचं, मान्य करायचं आणि त्यांनी करू नये. पण याचा अर्थ आम्हाला मांडायचा अधिकार नाही आहे असं मुळीच नाही आहे. या जन्मामध्ये खूप हाल झाले, खूप हाल अपेष्टा काढल्या आणि तो धर्म टिकवायचा प्रयत्न केला. त्या धर्मात नाही मिळालं सुख, पण आमचा हिशेब या जन्मात पुरा होतच नाही. काय आम्ही अध्यात्माचा विचार करतो, का आमचं मन रिकामं राहतं, का आमच्या मनाला एक अकारण भय असतं. प्रत्येक मनुष्य या लौकिक जीवनामध्ये फक्त ते जगून 100% त्याला आपलं आयुष्य पुरं आहे असं वाटत. कुठेतरी जीवनाचं रीतेपण प्रत्येकाला जाणवतं. त्यांनी मान्य करा की न करा. जो मानत नाही, जो आस्तिक नाही, तो मान्य नाही करत. पण ते रीतेपण का आहे त्याचं कारण असं की आपल्याला आपल्या जीवनाचं हेही माहीत नाही, तेही माहीत. म्हणजे मध्यामध्ये व्यक्त होतो, व्यक्त मध्य आणि भारत, एवढेच आम्ही फक्त व्यक्त आहोत. मग हेही माहीत नाही, तेही माहीत नाही. परंतु जेव्हा आस्तिक मनुष्य आहे तेव्हा तो जाणतो माझं पूर्वजन्म आहे, माझं पूर्वकर्म आहे, त्या पूर्वकर्मातलं प्रारब्ध म्हणून भोगायला मी या जन्मात आलो आहे, या जन्मात भोगेन. याच्या पुढचा जो जन्म आहे त्या जन्मामध्ये मला चांगलं व्हायचं. म्हणजे मोठमोठे कवी म्हणतात, मी नेहमी अनेक वेळा सांगितलेल्या गोष्टी आहेत. आपले राजा केळकर संग्रहालयाचे सुद्धा ते कविता करतच होते. त्यांचं टोपण नाव मला वाटतं लोकहित, काय घेतलं होतं, गोविंद सुद्धा असं काहीतरी नाव होतं, मला लक्षात येत नाही आता, गोंधळ होतं. पण त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मला ह्या जन्मामध्ये मला जे मिळालं आहे त्याच्यापेक्षा जे काही वाईट, चांगलं, भलं, बुरं आहे ते सगळं जाऊन मला पुढच्या जन्मात चांगलं पाहिजे. त्यामुळे ह्या जन्माचं मी माझं सगळं जीवन जे बेततोय ते पुढचा जन्म उत्तम मला मिळावा म्हणून बेत. हेतूच नाही जीवन जगण्याला असं ज्या माणसाला वाटतं त्याच्याकडे फिलॉसॉफीच नाही आहे, त्याच्याकडे तत्त्वज्ञानच नाही आहे, त्याच्याकडे उद्दिष्टच नाही आहे. कारण त्यांनी हे जग म्हणजे काय वास्तव आहे त्या वास्तवाचा विचारच केलेला नाही. जर केला, आता हा मान्य करा नाही तर करू नका, पण हा कर्मलोक आहे. कोणत्या तरी कारणाने मध्यावर का होईना आम्ही जन्माला आलो, आम्ही व्यक्त झालो, एकदा व्यक्त झालो, असे अनेक वेळा व्यक्त झालो असू,
पुढेही अनेक वेळा व्यक्त होणार असू, काय माहिती आपल्याला. मग ते व्यक्त होताना आत्ता इतपत चांगले आहोत. येणारी संकटं, येणारी प्रतिकूलता, मला वाटतं देवा ही अशी नको बरं राहायला, सगळं चांगलं राहू. तो म्हणतो मी नुसतं म्हणत नाही, मी त्याकरता प्रयत्नशील आहे की या जन्मामध्ये मी पाप आचरणारच नाही, मी पुण्यच करेन. पण आता पाप पुण्य ही संकल्पना आम्ही सोडूनच दिली. आम्हाला पापही नाही काही, पुण्यही नाही काही, सगळंच आम्ही घालवून टाकलं आहे. आणि त्यामुळे इथे ते म्हणतात, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हिशेब या जन्मामध्ये भलं का बुरं, का ह्या जन्मात सुख मिळालं का नाही, या जन्मामध्ये त्याचं ॲप्रिसिएशन झालं का नाही, आपल्याला माहीत नाही. फासावरती गेलेले चंद्रशेखर आझाद असो, भगतसिंग असो, ते काय फासावर गेले आणि संपलं, हिशेब संपला. कसा संपेल? जर हा कर्मलोक आहे तर कर्माचा हिशेब संपणारच नाही. त्यांनी या भारतमातेकरता हे जे एवढं मोठं काम केलं आहे. आता ही भारतामध्ये एकापेक्षा एक जी श्रेष्ठ माणसं निर्माण झाली, ते कोण असतील? ते हेच असतील. कोणी चंद्रशेखर आझाद असेल, कोणी भगतसिंग असेल. या जन्मामध्ये ते सुख मिळवतील, या जन्मामध्ये या भारतमातेकरता जे काम करायला मिळणार आहे ते काम यशस्वी करतील आणि आज करतही असतील. कोण शास्त्रज्ञ आहे, कोण कलाकार आहे, कोणी राजकारणी आहे, त्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे आहेतच ना. म्हणजे हिशेब कुठंच संपत नाही. म्हणजे माणसाने आज मला काय मिळालं आणि मला काय मिळणार आहे, चांगलं वागून काय मिळतं, कसंही वागलं तरी चालतं, आपल्याला पैसा मिळाल्याशी इतका त्याचा हिशेब थोडक्यात नाही. भगवंताला सांगायचं आहे. आता हे म्हणून म्हटलं की हे स्टेटमेंट आपल्याला पटेल न पटेल, भगवंताला सांगायचं आहे की आज काय मिळालं आणि काय मिळालं नाही एवढ्यावर हिशेब संपत नाही. ते हिशेब फार पुढेपर्यंत जाणारे हिशेब आहेत. त्यामुळे इतका छोटासा, इतका तात्कालिक, इतका या जन्माचा विचार करून माणसाने आपलं जीवन व्यतीत करू नये. त्यांनी आपल्या जीवनामध्ये थेट जसं आज म्हातारपणची सोय, आज मिळणाऱ्या अनेक सुखसोयी किंवा जे जे लाभ आहेत त्या लाभांचा मनुष्य म्हणजे फायदा उठवतो म्हणूया. जसं आता निरनिराळ्या योजना आल्या आहेत ना, की ती योजना घ्या, त्या योजनेप्रमाणे पैसे मिळवा, त्या योजनेप्रमाणे सुखात राहा, त्या योजनेप्रमाणे स्थिर राहा, असं म्हणून जे दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, तो ज्याच्या नशिबाला येतो आहे त्याला या जन्मामध्ये काही प्रमाणात कर्माचं फळ मिळतं आहे. तो तिथेही चांगला राहिला तर तो कर्माचं फळ पुढे चांगलं मिळेल. नाही तर सरकारने दिलेल्या योजनेच्या करता पैसे यांनी खाऊन संपवून टाकले, त्यांनी उडवून आलं ना त्याचं फळ भोग. ते फळ भोगल्याशिवाय सुटका नाही. जोपर्यंत मनुष्य हे लक्षात ठेवत नाही की केलेलं प्रत्येक कर्म हे ह्या जन्मी नाही तरी पुन्हा जन्म घेऊन इथे येऊन फेडायलाच लागणार, त्याच्यातून सुटका नाही, हे ज्याला जोपर्यंत मान्य करायचं नाही आहे तोपर्यंत तो म्हणाले तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून हे आपल्या धर्मामध्ये राहून कितीही वाईट असला आणि आपल्याला काहीही भोगावं लागलं तरीसुद्धा ते सोडू नये असं म्हणणं हे आज कोणी मान्य नाही करत. आणि दुसरा धर्म अवलंबून आता जसं मुलांना मेडिकलला ॲडमिशन पाहिजे, मुलगा सवर्णीय आहे आणि त्याला रिझर्वेशन कॅटेगरी म्हणजे का कॅटेगरीमधनं ॲडमिशन मिळणार आहे, तो बदलून टाकतो, आपली जात गॅझेटमधनं बदलून घेतो आणि तो ॲडमिशन घेतो. म्हणजे हे जे आहे हा परधर्म भयावहा, त्याचं उदाहरणच ना, की आम्ही दुसरा धर्म स्वीकारला, आम्ही दुसरा हे स्वीकारला आणि आम्ही त्याचा फायदा उठवला. म्हणजे आजकाल जसं सांगतात तसं की जर कुणी वाईट सांगतात, पण आपण थोडंसं बोलू की कुणीही तुमचा विनयभंग करण्याची वेळ आणली तर हा विनयभंग आहे असं समजूच नका, से येस. कोणी जर तुमच्यावरती याची वेळ आणली, धर्मांतरणाची वेळ आणली तर से येस करा, मुसलमान व्हा, सरळ ख्रिश्चन व्हा आणि तोच माझा धर्म आहे असं म्हणा. आणि म्हणून तर आपल्याकडे म्हणाली ना की बाडगा जास्त कट्टर असतो. म्हणजे शेवटी समाजामध्येही अशाही काही गोष्टी मग उभ्या राहतात बोलताना की ज्या कटू वाटतात, वाईट वाटतात, पण कुणाचे अनुभव असतील सत्य म्हणून ते असं बोलतात. पण सांगण्याचा हेतू असा की भगवंत सांगतात कुणीही आपलं धर्मांतरण करू नये,
कुणीही दुसऱ्याचा धर्म म्हणजे हिंदू मुसलमान असं नाही बरं. आपलं जे कर्म आहे, ही बाई चालली नोकरी करते, तिला त्या नोकरीमधून मिळतं आहे, त्याला मी पण माझं घरदार दिलं सोडून मी पण नोकरी. अरे पण तुला गरजच नाही आहे, तुला त्याची गरज नाही आहे. तुझ्या तुझ्या घराच्या प्रायोरिटीज बघ. मनुष्य व्यवसाय करायला निघतो. अत्र्यांनी पण फार छान लिहिलं आहे त्यांच्या ह्याच्यात. ते म्हणाले लोक व्यापाराचा हिशेब मांडतात आणि त्या हिशेबातून ते किती पैसे मिळतील, कसा फायदा होईल वगैरे वगैरे ते बोलतात. आणि म्हणाले ते सगळं बघितलं की म्हणाले मला असं वाटलं आपणही व्यापार करावा. मी सुद्धा म्हणाले व्यापार करायला त्याच्या मागे पडलो आणि व्यापार करायला गेलो आणि त्या व्यापारामध्ये पहिल्याच फटक्याला फसलो. तेव्हाच मी ओळखलं हा माझा धर्म नव्हे, मी यात पडण्याला अर्थ नाही आहे, मी यात काम करायला जाऊ नये. सांगण्याचा हेतू असा आहे की मनुष्य पैसा मिळतो म्हणून, कीर्ती मिळते म्हणून, त्याची प्रतिष्ठा आहे म्हणून हे सगळं सोडून आपला व्यवसाय सोडतो. पण तो व्यवसाय कधीही मनुष्याला सुख देऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी हा एक आपल्या पुढे मांडलेला काय म्हणता येईल आपल्याला एक विषय आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात, बाबा रे ज्या कर्माच्या विषयी तुला वाटतं ना, ज्या कर्माबद्दल तू बोलतोयस ना, त्या कर्माची किती अंग आहेत बघ, किती प्रकारांनी कर्माचा विचार करावा लागतो बघ. तुझ्या मनामध्ये फक्त मी युद्ध करणार नाही असं म्हणून बेजबाबदार विधान उपयोगाला येत नाही. तू असं विधान करू नको असं त्यांनी म्हटलंय. त्याच्या पुढे अथकेन प्रयुक्तोयम. आता अर्जुन भगवंताला अगदी पेचात पकडायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो ठीक आहे भगवंता, तू म्हणतोस ते मला मान्य आहे की मी नीट वागावं, मी नीट हे करावं, नीट कर्म करावं, कर्माचं चांगलं फळ मिळवावं. मग पापम चरती पुरुषः. ते म्हणाले तूच सांग आता, अथकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः, की मनुष्य पापाला उद्युक्त का होतो. कोण आहे असा की जो आम्हाला पाप करायला प्रेरणा देतो. आपल्याला माहीतच असतं, जो खून करायला आपण नेहमीच म्हणतो, आणि जो खून करायला तयार होतो त्याला काही माहीत नाही का खुनाची शिक्षा काय आहे ती. त्या खुनाची शिक्षा फाशीच आहे किंवा जन्मठेपच आहे. मग ह्या शिक्षा असताना सुद्धा मनुष्य का कोण असं किंवा कोणती अशी प्रेरणा आहे की हा अर्जुनाचा अगदी कळीचा मुद्दा आहे. आणि तो म्हणतो की कोण आहे असं की ज्याच्यामुळे आम्हाला पाप करण्याची बुद्धी होते. अनिच्छनपि वार्ष्णेय. कधी कधी तर इच्छा पण नसते असं करा. आपण कोणाला तरी रागावतो आणि बोलतो तेव्हा इच्छा असते का आपल्याला रागावून बोलायची? बिलकुल नाही. ते नंतर वाटतं कशाला रागावलं, कशाला बोललो. पण त्यावेळी आवरत नाही. तो जो राग आलेला जो त्याच्या सपाट्यात मनुष्य काय वागून जाईल, काय बोलून जाईल, काही सांगता येत नाही. म्हणून ते म्हणतात अनिच्छनपि वार्ष्णेय. मला इच्छा जरी नसली तरी सुद्धा त्यावेळी मनुष्य इतकं काही वेडवाकडं वागून जातो. बलादीव नियोजित. हा मला हे जे काही बलवान आहे ते योजना कोणाची आहे, हे कुणामुळे होतं. आणि म्हणाले मला त्याचं उत्तर दे तू आता. आणि तेव्हा भगवंत म्हणतात की अर्जुना तुझा प्रश्न छान आहे. तू हा जो प्रश्न मला विचारला आहेस तो प्रश्न खूप छान आहे. तर त्यावरती भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. त्याला त्यांचं लगेचच्या लगेच उत्तर आहे त्याच्यावरती. सांगते हो. कामयेश क्रोधयेश हां समुद्भव. हां आता तिथे आलो आपण भगवानुवाच पाशी. जेव्हा त्यांनी म्हटलं अथकेन प्रयुक्त, त्या प्रश्नावरती लगेचच त्यांनी उत्तर दिलं आहे. आणि ते म्हणतात कामयेश क्रोधयेश. दोनच गोष्ट आहेत, काम आणि क्रोध. मनुष्याला नाचवणाऱ्या गोष्टी दोनच, की इच्छा, कामना आणि संताप. आणि तो कसा आहे रजोगुण समुद्भवा. जो राजसिक आहे तो रजोगुणापासून उत्पन्न झालेला आहे. तो सत्वगुणापासून उत्पन्न झाला तर तो वेगळं काम करेल. तो तमोगुणापासून उत्पन्न झाला तर तो त्याच्याच ठिकाणी राहील. लवकर कार्यशील होईल असं नाही आहे. तो निर्माण होईल. तो कोणत्या विनाशाला जाईल, कशा प्रकाराने जाईल माहीत नाही. कारण राक्षसी महत्वाकांक्षा तमोगुणीच आहे की जी अज्ञानातूनच आलेली आहे. तर ते म्हणतात हा काम आणि क्रोध अर्जुन जो विचारतोय
तो अर्जुन म्हणतो इतका काही मी बावळा खोळा नाही. त्यामुळे माझा तमोगुणी कामक्रोध नाही, माझा रजोगुणी कामक्रोध आहे. म्हणजे अर्जुनाने उत्तर नाही दिलं, भगवंताने उत्तर दिलं. की भगवंत म्हणतो तू कोणत्या भागातला आहेस, तू कोणत्या प्रकारातला आहेस, किंवा तुझी जातकुळी काय आहे मला माहिती आहे. तू रजोगुणी आहेस आणि त्यामुळे तुझ्याकडे जी राजसिक वृत्ती आहे ती राजसिक वृत्ती कामालाही नाचवते, ती राजसिक वृत्ती क्रोधालाही नाचवते. आणि त्यामुळे काम आणि क्रोध हे दोघेही रजोगुण समुद्भव आहे, रजोगुणातून निर्माण झालेले. जे रजोगुणातून निर्माण झालेले कामक्रोध आहेत ते कसे आहेत? महाशनो महापापमा. म्हणाले महाशन म्हणजे चांगल्या भट्टीमध्ये किंवा ज्याला आपण अग्नी म्हणू त्या पेटत्या अग्नीमध्ये ते कसं तुम्ही त्याला आहुती टाकतच राहता आणि अग्नी पेटतच राहतो तसं आहे. एक साडी घेतली, दुसरी साडी घेतली, चौथी साडी घेतली, संपतच नाही, पुन्हा घ्यायला तयारच आहे. खायला प्यायला मनुष्य गेला की काही आता आज कितीही वेगळे वेगळे पदार्थ करून खाल्ले तरी उद्या पुन्हा एक वेगळा पदार्थ आला की तो हवाच आहे. म्हणजे लोक लगेच म्हणतात हो का नवीन हॉटेल निघालं, एकदा बघायला पाहिजे जेवण कसं आहे, एकदा जाऊन येऊया. म्हणजे ते म्हणतात त्या महाशनामध्ये पेटत्या धगधगत्या अग्निकुंडामध्ये कितीही समिधा देतच राहा, पण कितीही समिधा दिल्या तरी त्या शांत होत नाही. कारण आमचा काम कधी तृप्तच होत नाही. आमच्या ज्या कामना आहेत त्या कामना भडकतच राहतात. अनुकूल परिस्थिती आहे, शक्य आहे. शक्य नसेल तर काय होतं? शक्य असेल तर एका कामनाच आम्हाला पुष्कळ नाचवत राहते, कारण आम्हाला मिळणार नाही आहे. त्यामुळे होणारी अतृप्ती किंवा जो असंतोष आहे तो आमच्या ठिकाणी निर्माण नाही होत. काही घेऊ शकतो आम्ही, कुठेही जाऊ शकतो आम्ही, काय करायचं आहे ते करू शकतो. त्या कामानेच आम्हाला नाचवले. पण ज्याला विचार करावा लागतो की नाही मग घ्यायचं आहे आपल्याला, खूप घ्यायचं आहे, पण आता पैशाची अडचण आहे, आता आपल्याला शक्य नाही, वर्ष दीड वर्ष थांबावं लागेल आणि मग घ्यायचं आहे. तो त्या वर्ष दीड वर्ष ते मिळवण्याकरता इतका आटापिटा करत असतो. त्याच्यामध्ये त्याला नाचवायला नुसता काम नाही राहत, क्रोध येतो. कारण ते होत नाही ना माझ्या मनासारखं थांबायला. आता पाहिलं ना, इतकं मी बारीक 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 करून पैसे जमवत आहे, आता एक नसतं येऊन पडलं. म्हणजे आता साधं मुलाला जरी आजारपण आलं तरी सुद्धा वडील जर पैसे जमवत असले तर हे बघा इथे 2000 रुपयाचा खड्डा आला मला, तर या महिन्यात माझे चांगले 10,000 रुपये बाजूला पडत होते. म्हणजे कोण नाचवतो? तो क्रोध, ती कामना. त्या दोन गोष्टी मनुष्याचं विवेक संपवून टाकतो. आपलं मुलं आहे, काय दुखणं येणार नाही, आपलं घर आहे, काय अडचण येणार नाही, आपली परिस्थिती आहे, प्रपंच आहे, कुणी पाहुणा रावणाला येणार नाही, असं कसं होईल? त्याच्याकरता काहीतरी करायलाच लागेल. पण हे कशाचीच तयारी नसते. का? कारण कामना ही नाचवत असते. नाही हे आपल्याला घ्यायचं म्हणजे घ्यायचं, घ्यायचं म्हणजे घ्यायचं, इकडे जाऊन घ्यायचं आहे, तिकडे जाऊन घ्यायचं आहे, इथं नाही तिथं जाऊन घेऊ. अरे म्हटलं काय आहे आम्ही. त्याच्यामुळे ते म्हणतात, भगवंत सांगतो काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. म्हणजे राजसिक आहोत आम्ही, कार्यशील आहोत, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, त्याच्यामधून आम्हाला नाचवणारे हे दोन आहेत. एक लक्षात ठेवायचं की अनुकूलता पुष्कळ मिळाली तर एका कामावर आम्ही जे नाचत राहतो ते किती माणसाला काय बनवील तर आपण पाहतोच आहे. एकेका राजकारण्यांचं, एकेका श्रीमंतांचं काय पैसा, काय खोल्याच्या खोल्या भरल्या, थप्प्याच्या थप्प्या लागल्या, दागिन्याच्या दागिन्या लागल्या, नुसत्या मोठमोठ्या त्यांच्या एक एक ज्याला आपण बिस्किट म्हणू नका, त्याच्या कांड्यांमध्ये येणारं म्हणू नका, त्याची केलेली अशा ज्याला आपण ज्या ज्या स्वरूपात त्यांना आणता येईल, जसं का विटा आहे त्या अशा लांब लांब हे करतात बघा, कांबीच्या कांबी, त्या कांबी आहेत, काय नाही आहे घराघरामध्ये. किती आणि कितीही आलं तरी संपत नाही. अजून ते अमुक जमीन किती, ह्या जमिनीतनं किती मिळते, ती कोणाला विकायची, ती कोणी विकत घ्यायची. म्हणजे आश्चर्य वाटतं
की अजूनही सगळ्या जुन्या नोटा ठेवून दिलेले लोक आहेत. जागाही भरपूर आहे त्या लोकांना, काय ठेवायला अडचण नाही. पण म्हणजे अजून एक आशा आहेच ना की आम्ही त्याच नोटा पुन्हा छापू आणि छापू तेव्हा आमची ही संपत्ती उपयोगाला येईल. नाहीतरी आज काय कागद मोल म्हणजे काही त्याचं मोलच नाही आहे. कागदाच्याच मोल आहे त्याचं, म्हणजे कचऱ्याचंच मोल झालं आहे. पण इथे त्यांनी सांगितलं की बाबा रे, याच्यामध्ये हा मोठा काम आणि क्रोध हा मोठा वैरी आहे आणि ह्याला तू तुझा निश्चित शत्रू मान. आणि त्याच्याकरता त्यांनी खूप छान म्हणजे तशी गीतेमध्ये आपल्याला फार असे दृष्टांत दिसणार नाही, पण याच्याकरता मात्र आणि ते म्हणाले आपल्यालाच कळत नाही की आपला काम किती प्रखर आहे. कारण तो कसा आहे, धूमेन व्रियते वह्निर. ज्याप्रमाणे अग्नीच्या वरती जेव्हा धूर असतो किंवा राख आहे समजा आणि आतमध्ये तो अग्नी आपल्याला कळत नाही, त्याचा दाहसुद्धा लक्षात येत नाही. किंवा यथादर्शो मलेनच, ज्याप्रमाणे आदर्श म्हणजे आपला आरसा, तो आरसा जेव्हा धुळीने भरलेला असतो तेव्हा आपल्याला आपला चेहरा त्याच्यामध्ये दिसत नाही. यथोल बेनावृतो गर्भ, ज्याप्रमाणे वारेने गर्भ झाकलेला असतो तसा म्हणाले हा काम जो आहे तो मनुष्याचं ज्ञान आच्छादित करून टाकतो. आता काय आता पाहतोय आपण या इलेक्शनच्या गोष्टी, काय चाललंय, रणधुमाळी चालू आहे. किती पैसा वेची राखवत असेल, तो कुठून आणला असेल, कुठं ठेव, ईश्वर जाणे. सगळं जे काही आहे ते सगळं मोठं कठीण असतं. पण हे सगळं जे चालू आहे ना, हे सुद्धा कशा करताय, हे कामनाच आहे. कुणाची राजसिक आहे, कुणाची तामसिक आहे, कुणाची सात्विक आहे, आहेच ना. आज संघ जेव्हा म्हणतो की आम्ही कार्य करतो आणि आम्ही राष्ट्र टिकवण्याकरता कार्य करतो, तरीसुद्धा ती कामनाच आहे. राष्ट्र टिकवण्याच्या कामनेकरता जे जे संघटन करावं लागेल, त्याकरता जी जी हालचाल करावी लागेल ती सात्विकतेतून उत्पन्न झालेली असली तरी हालचालच आहे, कामनाच आहे. त्याच्या विरोधात कोणी गेलं तर आहेच. आज आसाममध्ये काय बळी कमी गेलेत त्यांचे, काय लोकांचे छळ केलेले, अनेक केरळमध्ये काय कमी छळ झाले, अनेक ठिकाणी छळ झाले. मग आता कितीही सात्विक कार्य असलं तरीसुद्धा जेव्हा ह्या सर्व गोष्टी येतात त्यावेळी काय करायचं, त्यावेळी ती जी कामना असते ती कामना धूमेनं आवृत्त आहे. म्हणजे ती जरी आतमध्ये त्याच्याकरता काय करायचं हे जेव्हा आपल्याला एरवी म्हणतो आपण, किंवा आपण एखाद्या संस्था, आपली कोणा संस्थेचं नाव घेऊन बोलायला नको, एरवी आपण म्हणतो की काही नाही, आपल्या मनात एखादी गोष्ट आहे, आपली अपेक्षा आहे, आपलं काही इतकं हे नाही आहे, सहज मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं. पण प्रत्यक्ष मिळायची वेळ येते तेव्हा, म्हणजे ते त्यांनी म्हटलंय नाथांनी तेच भारूड करे, जववरी रे तववरी जंबूक करी गर्जना, जव त्या पंचानना देखिले नाही हो बाप. जोवर डोळ्यांनी पाहिलं नाही आहे तोवर आहे. सत्तेच्या जवळ गेल्यानंतर खुर्ची धरधरून माणसं का पळतात हो, कारण त्यांना कळतं काय त्याच्यात आकर्षण आहे, काय त्याच्यात रुबाब आहे, काय त्याच्यात सुख आहे, काय त्याच्यात आनंद आहे, आहेच ना. म्हणजे इथे ते म्हणतात अज्ञान सुरूच होतं, त्याच्यामध्ये अज्ञानाने काही गोष्टी घडतच नाही, तसं घडतात. चांगल्या सात्विक असलेल्या कार्याला सुद्धा गालबोट लागू शकतं ना, लागतच नाही असं नाही. आपणही पाहतो अपवादाने घडतातच गोष्टी. हा राजसिक तर विचारा बोलून चालून राजसिकच आहे. आणि म्हणून ते म्हणतात अशा प्रकारे हा आवृत्त आहे. आवृत्तम ज्ञानम येतेन ज्ञानिनो नित्यवैरिणः. आणि म्हणाले आम्ही स्वतःला फार शहाणे समजतो, म्हणजे आमचा तर विषय सोडूनच द्या, पण जो खरा शहाणा आहे, जो खरा ज्ञानी आहे, ज्याची समाजामध्ये काही पत आहे की त्याचं ज्ञानी म्हणून ज्याला ओळखलं जातो, त्याच्याकडे सुद्धा हे जे ज्ञान आहे किंवा हा जो अग्नी आहे किंवा हा जो काम आहे, हा जो क्रोध आहे, तो झाकल्यासारखा त्याच्याहीकडे आहे. आणि म्हणून माऊलींनी ते म्हटलेलं आहे की जो ज्ञानी आहे त्याच्याच मागे अहंकाराची गोठी, त्याच्या गळ्याला तात कोणाचा लागतो, अहंकार. अहंकार त्याच्याच मागे येतो जो स्वतःला ज्ञानी समजतो.
आणि जो स्वतःला ज्ञानी समजतो, माऊली म्हणतात, तो काहीच नाही. तो मुळात काही नसतोच. तो काही असतो तर तो स्वतःला ज्ञानी समजणारच नाही. आणि जो स्वतःला ज्ञानी समजतो तो काहीच नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलं की तो जो म्हणे स्वतःला ज्ञानी तो काहीच नाही. आता सांगण्याचा इथे हेतू एकच आहे की भले वरवर खूप अभ्यास केला आहे, वरवर विद्या आहे, बरे समाजामध्ये खूप यश आहे, पण असं काही सांगू शकत नाही की ह्याच्या कामना सुटल्या, असं काही सांगू शकत नाही की ह्याचा क्रोध सुटला आहे. माणसं एक एक गोष्ट, आता आपण त्या राजकारणातल्या काही गोष्टी सांगायला नको आणि असं वैयक्तिक त्याचं हे होईल, पण माणसं किती दीर्घकाळपर्यंत एक एक गोष्टीचा द्वेष धरून घराणीच्या घराणी व्यतिरेक करतात, माणसाच्या माणसं संपवून टाकतात. म्हणजे किती माणसाचा तो कामक्रोध जिवंत आहे आणि तो किती नाचवत राहतो माणसाला. ते म्हणतात की स्वतःला शहाणे समजणारे मोठे मोठे लोक, विद्वान लोक, ज्ञानी लोक पण म्हणाले कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणा नैलनेच, की म्हणाले कसा होता अनिल कोण आहे तो नित्यवैरी नाही, आणि अनल कोण आहे त्याच्यामध्ये अनलेनच, की म्हणाले तोच आहे की जो त्या ठिकाणी कधीही न तृप्त होणारा काम आहे, तोच जसा वाऱ्याने फुंकर घालावी तसा त्यांच्या ठिकाणी त्यांना अखंड वेडं वागायला. आता अर्जुनाला ते उत्तर देत आहेत. म्हणजे अर्जुना हेच आहे, तुझ्या मनात का प्रश्न येतो की तुला वाटतं मी हे करू नये पण मी करतो. व्यवहारामध्ये सुद्धा आम्हाला वाटतं आम्ही करू नये पण आम्ही करतो, आम्ही चुकू नये, आम्ही असे वाईट वागू नये असं आम्हालाही वाटतं पण आम्ही वागतो. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आमच्या अंगात पुष्कळ दुर्गुणाच्या कळा भरलेल्याच आहेत, ज्या आम्हाला कळत नसतात किंवा आम्हाला वाटत नसतात. पण तो खूप मोठा अहंकार आहे. म्हणजे हा तर विषय वेगळाच झाला काम आणि क्रोधाचा. तो अहंकार तर याच्यापेक्षा आणखी वेगळा आहे, जो आम्हाला तर सारखाच नाचवत असतो. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की आता याचं निवासस्थान कोण? भगवंत सांगतात की ह्या कामक्रोधाचं निवासस्थान पहिली इंद्रिय आहेत. पहिल्यांदा लक्षात घे की ती इंद्रिय आहे, कारण तीच बहिर्मुख आहेत. कानाने ऐकतो, डोळ्यांनी पाहतो, नाकाने वास घेतो. आता साधी गोष्ट, आज आपण इथे बसणार, नेहमी छान गजरे मिळतात जुईचे, आता ते सगळ्यांचं सीझन गेलं आहे, आता ती फुलं नाही. तर माझ्या मनात चालणं आलं, म्हणजे मग आता आपण रूप फ्रेशनर मारूया का? अरे कुणाचं आणलं आहे त्याच्या वाचून, पण छानसा वास पाहिजे. मग ती उदबत्ती लावली की नाका दूर जातो, म्हणजे उदबत्ती लावून उपयोग नाही. म्हणजे संपत नाही माणसंच. ते प्रवचन काय बरं होतं का नाही होतं तो भाग वेगळा, तो करतो का नाही करतो त्याचा अभ्यास तो भाग वेगळा, पण बाकी उपर की तो खूप बनी, अंदर की तो राम जाने. आतमध्ये काही असतं की नसतं माहीत नाही, वरती पुष्कळ नोकझोक असतो त्याचा. म्हणून ते म्हणाले हा खेळ कोण करतं? हा खेळ इंद्रिय करतात, आम्हाला इंद्रिय खेळवतात. मन इंद्रियच आहे, अंतर एकादश इंद्रियच त्याला म्हटलंय. त्यामुळे मन बुद्धी अस्य अधिष्ठान उच्यते, याचं अधिष्ठान कोण? पाया कोण? मनबुद्धी आहे. त्या ठिकाणी जे मन आहे ते मन त्याचं अधिष्ठान आहे, निवासस्थान, त्याचं राहण्याचं स्थान ते मनाच्या ठिकाणी आहे. कारण मन जर निग्रही झालं तर ते इंद्रियांना मुळीच ऐकत नाही. पण मन कसं आहे, तेच इंद्रियांकडे खेचलं जातं. काय छान आहे बुवा, आपण घेऊन टाकूया जरा, की झालं, घेतलं, केली खरेदी. आपल्या मनाला वाटलं की आपण खायचं नाही, काही गोड खायला नको, आता आपलं वजन खूप वाढलंय नाही, आता इतका छान पदार्थ चला का, तिला खाल्लं. म्हणजे कुठलंही इंद्रियांचा आपण ते जे मात्रा स्पर्श म्हणतो ना, तिथंच त्यांनी आपल्याला पुन्हा नेलंय. आणि ते म्हणतात की शेवटी इंद्रियांच्या बरोबर मनबुद्धी. इंद्रियांना खरं म्हणजे जो नियंत्रणात ठेवणारी आहे ती बुद्धी आहे. त्या बुद्धीपर्यंत हा विषय पोचवणारं मन आहे. आणि हे मन असं आहे ना असं आहे बरं का, नाही खाल्लं तर बरं होईल, खायचं तर काय कोणालाही आवडतंच आहे, कोण नाही खाणार असं म्हणून माणूस म्हणजे मन त्याच्या बुद्धीपर्यंत दोन्ही पोचवतो. आता बुद्धी म्हणते मग नको ना खायला, कशाला खायचं, सोडून दे, नको नको खाऊ. मग ती मनाला सांगत असते, ते मनापर्यंत येतं
आता मनाशी कोण भिडलेलं आहे? इंद्रिय. ती इंद्रिय आणि ते खाऊया खाऊया, मग मन म्हटलं चला म्हणून खाऊया, की चाललं ते मन त्या मोहात आणि उतरलं खाली. मग ते बुद्धीचा निर्णय राहिला कुठे? बुद्धीचा निर्णय याचा अर्थ शेवटी अंतःकरण. म्हणजे मन हा शब्द जरी आपण आत्ता वेगळा, इथे मनबुद्धी सांगताना मन वेगळं बुद्धी वेगळी आहे, पण प्रत्यक्ष निर्णय घेताना आणि अनुभव घेताना मन बुद्धी वेगळं राहत नाही, अहंकार वेगळा राहत नाही, ते सगळे एकच होतात आणि एकत्र अनुभव घेतात. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय की येतही विमोहयती. अशा प्रकारे म्हणाले हा जो मोह आहे तो मोहात पाडतो कोण? त्या देहिनम, म्हणजे त्या जीवात्म्यालाच मोहात पाडतो. आता जीवात्म्याला मोहात पाडणं म्हणजे मनबुद्धीलाच मोहात पडणं आहे, आणि जीवात्मा म्हणजे अहंकार. म्हणून म्हटलं की जेव्हा मोहात पडतो तेव्हा मन आणि बुद्धी वेगळे राहत नाही. तेव्हा कोण होतं? सगळं अंतःकरण. आणि सगळं अंतःकरण म्हणजे कोण होतं? त्या जीवात्म्याच्या सगळ्यात जवळ असलेलं अंतःकरण. म्हणून त्याला त्यांनी जीवात्मा शब्द वापरला. पण म्हणजे आमचा अहंकार, त्याचा आनंद कोण घेतो? अहंकार घेतो. मनबुद्धीला काही अहंकार आनंद मिळत नसतो. आनंद अहंकाराला आहे. कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे त्याच्याकडे, अहंकाराकडे. आणि त्यामुळे हे सगळं मिळून अंतःकरण घेतं. म्हणून ते म्हणतात शेवटी अंतःकरणाला मोहात पाडणं आहे. त्या मनाचा, बुद्धीचा नुसता कामाचा विषय आहे. म्हणजे त्यांनी आपलं आपलं काम करायचं आहे. काम म्हणजे कार्य. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे बघ, म्हणून इंद्रियांना तू नियंत्रणात ठेव. आता उपनिषदांचं जे सार आहे त्याच्यामध्ये हे उपनिषदाचंच वचन आलं आहे. आणि आपल्याला त्यांनी शेवट इथे आणून सोडलेलं आहे की इंद्रियाणी पराण्याहू. इंद्रिय जी आहेत ती बलवान आहेत, अत्यंत बलवान आहेत. इंद्रियेभ्यः, इंद्रियांपेक्षा कोण आहे? परमं मनः. इंद्रियापेक्षा मन बलवान आहे. मनसस्तु पराबुद्धी. मनापेक्षा बुद्धी बलवान आहे. आणि बुद्धे परतस्तु सहा. पण जे मनाच्या पलीकडे आहे ती जी बुद्धी आहे, आणि जो बुद्धीच्याही पलीकडे आहे असा तो परमात्मा. आम्ही कशाला पोचतोय त्या परमात्म्या? अडकलो इथेच. इथपर्यंत कोण पोचतो त्या परमात्म्यापर्यंत? काहीच. आणि म्हणूनच उपासना आहे. आपल्याला जास्त व्हायचं नाही, पण केला पदार्थ खाल्ला इतकं तर करू नका. आधी त्या देवाला नैवेद्य दाखवा, एक 5 मिनटं तर स्वतःवर नियंत्रण ठेवा, मग खा. संयम कुठेतरी शिकवणं. नाहीतरी ही सगळी उपासना, हा रोजचा संस्कार, हे सगळं संयमाचंच आहे. आणि काय होतं, पूर्वीच्या काळी ना लोकांच्याकडेही अशी आकर्षणं नसल्यामुळे ना त्याच्याविषयी एक कट्टरता होती. लोक कट्टर होते. त्या पूर्वीच्या लोक काय बिचारे काय दणादण उपास करायच्या, काही त्यांना भुका लागत नसतील एवढी कामं करू, पण नाही खायचं म्हणजे नाही खायचं. आणि तेव्हा आपल्याला कळतं की माणूस अन्नावर नाही जगत, मनुष्य त्याच्या मनावर आणि भावनेवर जगतो. खरं म्हणजे ते मोठं आहे अन्नापेक्षा. पण आम्ही अन्नाशीच खेळत राहिलो. अजून आम्हाला अन्नाच्या वर मनाच्या बळावर जाताच येत नाही. आणि ह्या लोकांनी ना त्या संयमाने मनोबल वाढवत नाही. आता नुसतं आता कार्तिक स्नान सुरू झालं, आषाढी पौर्णिमा होती, आपली याची अश्विनी पौर्णिमा होती, त्या पौर्णिमेपासून सुरू करायचं कार्तिक स्नान. नको, आपल्याला अशक्तपणा आलाय, कुठं आहे आता कार्तिक स्नानाला लवकर उठायचं, झालं थंडी वाजेल, पुन्हा शरीर आजारी पडू, झालं त्याच्यावरनं कुठपर्यंत आणून ठेवलं आत्ता. म्हणजे आपण सुखात झोपतोय आता सुद्धा जरा म्हणजे गेला तुमचा अशक्त, आता करा की, त्याला काही मुहूर्त पाहिजे का? कुठं कार्तिक स्नान करा. नाही, आता आपण प्रतिपदेपासून करू पाळो. म्हणजे असं नरक चतुर्दशीला होतंच की मग आपलं कार्तिक स्नान होईल, पौर्णिमेपर्यंत होईल ना 15 दिवस. म्हणजे काही करायची तयारी नाही. सांगायचा माझा हेतू असा की काही करायचं म्हटलं की तिथे आळस येतो, काही करायचं म्हटलं की निग्रह कमी पडतो. निग्रह जो या लोकांना होता ना पूर्वीच्या, त्यांनी माणसाचं मनोबल वाढत होतं. मनोबल वाढलं नाही की सगळीकडे मन नियंत्रणात राहतं. राग आला, भूक लागली खाल्लं, झोप आली झोपलं, कंटाळा आला दिलं सोडून. अरे म्हणजे आम्हाला नियंत्रणच नाही कशाचं. आणि मग एक एक सुटत चाललं ना की पूर्ण नियंत्रण सुटत जातं. म्हणजे आपण जे म्हणतो ना, एकदा एका पायरीवरून खाली उतरलो की 10 पायऱ्या कधी उतरल्या ते कळत नाही.
माणूस झरझर झरझर खाली उतरत जातो. पण जो त्या कट्टरपणाने राहतो ना, ते मला खरंच वाटतं की काही वेळा ते कट्टरपणच बरोबर आहे. की म्हणून त्यांनी इथे सांगितलं की बाबा ते इंद्रियातच रोखा. आणि म्हणून ते सांगतात की ह्या इथं तो जो क्रम सांगितला आहे त्या क्रमाने सांगितल्यावर शेवटी ते म्हणतात एवम बुद्धे हे परम बुद्ध्वा. म्हणाले अशा प्रकारे ही जे बुद्धीच्याही पलीकडे असणारं जे परम आहे सूक्ष्म असं, त्याला जाणून तुम्ही त्या बुद्धीच्या द्वारा मनाला जही शत्रू महाभाव कामरूपम दुरासदम, त्याला तुम्ही त्या कामाला जिंका. म्हणजे कामाप्रमाणे तुमचा देह नका चालू, तुमच्या मनाप्रमाणे त्या कामनाचा स्वीकार करा. म्हणजे आपण म्हणतो ना की मला म्हणजे माझा से, तसं मनाचा से असू द्या ना. कशाला त्या इंद्रियांचा से पाहिजे? तो इंद्रिय म्हणतात ते आम्ही ऐकतो, मन म्हणतात ते इंद्रियाने ऐकावं, इंद्रिय म्हणतात ते मनाने ऐकू नये. असं होण्याकरता बाकी फार मोठ्या गोष्टी सोडा. त्या एवम बुद्धे हे परम बुद्ध्वा वगैरे हे सगळं सोडून द्या. त्याच्यामधून तो प्राप्त व्हावा वगैरे ही गोष्ट सोडा. पण बुद्धीवरती नियंत्रण आलंच पाहिजे. ही गोष्ट तितकीच सत्य आहे. आमच्या मनावरती नियंत्रण आलंच पाहिजे आणि त्याच्याही अधिक शरीरावर नियंत्रण आलं. असं असं भूक लागली चला लगेच खा. अरे पण ठरलंय ना दिवसातून इतक्याच वेळा घ्यायचं आहे, एवढंच घ्यायचं नाही. पण आता आज लागली भूक, त्याला काय करणार? मनुष्यावर नियंत्रण नाही राहिलं. म्हणून भगवंत सांगतो अर्जुना तू हे सगळं का बोलतोयस, हा प्रज्ञावाद का आहे? आपण आता शेवटाला आलो, त्याच्या संपला अध्याय संपला. तर आपण का तिथे आलो किंवा या ठिकाणी ह्या निष्कर्षाला भगवंत का आले? भगवंत एवढ्याच करता म्हणतात की अरे अर्जुना, तुला तुझं कर्तव्य करायला पाहिजे की एवढंच मी तुला सांगत नाही. आणि तू प्रज्ञावादाची भाषा काय बोलतोस असं मी का म्हणतो तुला? त्याचं कारण असं आहे की तुझं नाही तुझ्यावर नियंत्रण. तुला कुठल्याही प्रकारे आपल्याला काय करायचं हे नाही लक्षात येत आहे. आणि अशा स्थितीमध्ये तू मला याचे सगळे तोटे आणि फायदे सांगतोस. आधी तुझं मन का तुला सिदंती मम गात्राणी मुखमच्या परिशिष्यती का झालं? तुझं काय कारण होतं? तू का घाबरलास? तू का भीष्माचार्य आहेत का असे? द्रोणाचार्य आहेत का असे? त्यांच्याही तुझ्यावर इतकं प्रेम आहे, इतका लाडकायस. त्यांना आली का अडचण? तुला का अडचण येते? याचा अर्थच असा आहे तुझं मन नियंत्रणात नाही. म्हणजे मला जे पुन्हा पुन्हा म्हणायचं आहे ना भगवंताच्या बाबतीत ते असं की भगवंत त्याला तू काय म्हणतोस ते मान्य करायला तयार होणार नाहीत का? होती. पण भगवंताला म्हणायचं आहे की तुझं मन ताब्यात नाहीये म्हणून तू हे करतोस. तू युद्धाला नकारलं असतं. धरून चालू आपण की अर्जुनाने म्हटलं अर्जुन माझा लाडका आहे, तू म्हणतोस ना तुला नको वाटलं ना आपण सोडून दे, आपण दुसऱ्या पर्यायाने मी यांना वळवतो आणि हे युद्ध टाळतो. भगवंताला काय अशक्य आहे? गांधारी म्हणालीच आहे भगवंताला की भगवंता हे सगळा हा नरसंहार तू टाळू शकला असतास, पण तू नाही टाळलास कारण तुला टाळायचा नव्हता. कारण भगवंताचं काम आणखीन वेगळं होतं. म्हणजे भगवंताच्या कामाचा विषय आणखीन वेगळाच आहे. कारण त्यांना सगळ्या दुष्टांचा संहार करायचा होता आणि सज्जनांना सांभाळायचं होतं, धर्माची पुनर्स्थापना करायची होती वगैरे वगैरे. पण इथे अर्जुनाला सुद्धा अर्जुनाचं ऐकायला किंवा या युद्धामध्ये कौरव न मारायला तुझ्या हातात नव्हतं का? भगवंत गांधारी म्हणते तुला सगळंच होतं तुझ्या हात, पण तू तसं होऊ नाही दिलंस. तसं भगवंत म्हणतात की अर्जुना तुला सुद्धा कळलं पाहिजे तो नर आहे आणि हे नारायण आहेत, की नराच्या असणाऱ्या किंवा मनुष्याच्या असणाऱ्या ज्या उणीवा आहेत, जे दौर्बल्य आहे, ते सगळं जे वैकल्य आहे ते सगळं अर्जुनाच्या रूपाने उभं केलं आहे. म्हणजे माणूस हा असा आहे, माणसाने स्वतःच्या मनाला नियंत्रणात ठेवल्याशिवाय आणि खरंच आपलं मन जर नियंत्रणात राहिलं ना तर खरोखरीच आपल्याला या जगामध्ये कशाचं भय नाही. पण दुर्दैव असं आहे आपलं मन आपल्या नियंत्रणात. सगळे निग्रही असतात. जे मनाला सांभाळणारे मागच्या पिढ्यांमधले लोक जर पाहिले तर त्यांचा निग्रह कधी हलत नाही. म्हणजे किती मन त्यांचं बलवान होतं की साधी आमच्या घरातली आमची लहानपणी
बालविधवा झालेली आणि सोळी झालेली आमची आत्या. पण तिचा जाण्याचा, आत्या म्हणजे माझ्या आईची आत्या, आमची आजी, तिची जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा तिने आपल्या त्या ज्या रामदासी पंथ पत्करलेल्या आपल्या भावाला सांगितलं, दासा आता उद्या जायचं आहे, उद्या एकादशी आहे, आम्हाला सांभाळायचं. त्या रोजच 12 वेळा विष्णू सहस्रनाम आणि पूर्ण भगवद्गीता ही सकाळी तुळशीच्या समोर बसून त्यांचं सकाळच्या सकाळी झालंच पाहिजे. मग दिवसभर काय तुळशीला हजारो प्रदक्षिणा आणि हवा तेवढा जप चालू असे. पण म्हणाली, आता उद्या कसं करशील तू मला? नाही म्हणाली, तू काही काळजी कर. म्हणाली, क्षीण झाला आहे देह माझा. तर म्हणाले, काही नाही, अंगावर तुझ्या पाणी घालतो आणि तुला आणून बसवतो, कारण स्नान व्हायला पाहिजे ना, एक तांब्यावर पाणी घालतो म्हणाले. नाही म्हणाली, तेवढं मी येईन करू. स्नान केलं, ते नवारी पातळ नेसली, अलवणच तिचं, त्यामुळे ते अलवण नेसली, त्या तिच्या तुळशीवरून घरातच ते ठेवलेलं असेल तिचं उपाय, त्याच्यासमोर येऊन बसली. आणि कट्टर वैष्णव, ती पहाटे सूर्योदयाला द्वादशी सोडायची. तो एकादशीचा सगळा उपास झाला, आता द्वादशी. ते द्वादशीला ते हे त्यांनी सकाळी थोडासा भात शिजवला, चमच्यामध्ये 4 दाणे तांदूळाचे, त्या शिजलेल्या भाताचे, त्याच्यावर एवढंसं दूध घातलं, मला ते देवाची पूजा झाली, सगळं झालं, तीर्थ घेतलं, तुळशीपत्र घेतलं आणि ते तेवढं तोंडात घातलं, जप करत बसल्या. मागे धर म्हणल्या दासा, सोडला प्राण. हो, काय मनाचं बळ आहे बघ. कशाला तुम्हाला हॉस्पिटल्स लागतात, नाही का? म्हणजे ही जी मनाची भूमिका आहे, आम्ही त्याच्यावरती कधी प्रयत्नच करत नाही. आमचा त्याच्यावर अभ्यासच नाही. भगवंत अर्जुनाला सांगतायत, अर्जुन म्हणजे काय, तो काही मोठा असा लेचा पेचा आमच्यासारखा आहे म्हणून नाही, पण नराच्या ठिकाणचे म्हणजे मानवाच्या ठिकाणची जी दौर्बल्य आहे ती काय आहे? ती दौर्बल्य आम्ही एका मनाला जिंकत चाललो तर आम्ही सगळी जिंकू, बदलू आम्ही. काय करावं, पण असं होत नाही आमच्याकडून. आम्ही दुबळे आहोत इतके.